मग झूमची लिंक पाठवतो. तर नमस्कार, मी पुन्हा एकदा आपण सुरू करतो काही तांत्रिक गोष्टींच्यामुळे. तर आमच्या महाविद्यालयामध्ये आपलं हार्दिक स्वागत. महिला विकास कक्षाच्या निमित्तानं आपण गेले 3 दिवस वेगवेगळ्या विषयावरती महिलांसाठी किंवा मुलींसाठी असणाऱ्या अनेकविध ज्या संधी आहेत त्या जगामध्ये, या समाजामध्ये असतात, त्यांच्या संदर्भामध्ये आपलं वेगळे विचार सुरू आहे, मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि आपण आज भेटतो आहोत ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांशी. हे प्रचंड आकर्षक असं व्यक्तिमत्व आहे. आकर्षक या शब्द याचा अर्थ असा आहे की दिसणे केवळ नाही तर असणे किती महत्वाचं असतं. आणि ज्या भारताच्या अनेकविध भागामध्ये, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा भारतीय सीमेवरती ज्यांनी काम केलं, खूप वर्ष काम केले आणि शौर्य पदक तर आहेतच, तो कामाचा एक परिणाम त्यांना सहजपणे मिळाला आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या समोर माणूस घडवण्याची जी प्रक्रिया जी सुरू आहे किंवा सुरू करणं आवश्यक आहे, त्यामध्ये महाजन सरांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे, मोलाचं आहे. म्हणून आमच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आम्ही कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष यांच्या वतीनं आपलं हार्दिक पुन्हा स्वागत करतो. आणि मी आजच्या या प्रसंगी आपल्याला सरांचा परिचय करून देतो. मी आताच असं म्हणत होतो की स्त्री हा शब्द जो आहे तो संस्कृत मधल्या स्तू या शब्दापासून सुरू झाला, निर्माण झाला. तर त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ आहे प्रसार करणे, विकास करणे. आणि म्हणून स्त्री शक्तीचा विकास करणं. वेद काळामधल्या स्त्रियांचा आपण विचार केला तर त्याच अर्थानं त्यांनी काम केलं. आजही स्त्री शक्तीचा विजय होतो. परंतु मधल्या काही काळामध्ये आपण काल, आज आणि उद्या या 3 टप्प्यावरती या सगळ्या स्त्रियांचा जेव्हा विचार करत आहोत, तेव्हा आपल्याकडे अशी काही व्यक्तिमत्व होऊन गेली, झुंजार व्यक्तिमत्व होऊन गेली की ज्यांनी काळाला जिंकलेलं आहे. आणि आज तर अनेकविध संधी आहेत. विशेषतः स्त्रियांना संरक्षण क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण जात नव्हतो, पण आज ते क्षेत्र आपल्यासाठी आलेलं आहे. म्हणजे संरक्षण करण्याची भूमिका किंवा कार्य राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतः पराक्रम केलेला आहे. आपल्या हातात तलवार घेऊन सैन्याशी, शत्रूशी लढलेल्या ते जिंकलेली आहेत. ते जिंकणं यासाठी महत्वाचं आहे की ती उमेद, ती प्रेरणा घेऊन आपण आपल्याला घडवू शकतो. आपल्याला पुन्हा एका नव्या रूपामध्ये आपल्याला आणता येतं. आणि ही जी प्रेरणा जी आहे, ही प्रेरणा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. म्हणून स्त्रीचा विचार करत असताना, स्त्री काल, आज आणि उद्या या पार्श्वभूमीवर पाहत असताना स्त्रियांची मानसिकता आजही बदलण्याची गरज आहे, असं एक चित्र पाहायला मिळतं. कारण आमच्या टीव्हीच्या छोट्याशा त्या इडियट बॉक्स मध्ये असं दिसतं की स्त्रिया या कशा स्वरूपाच्या आहेत. केवळ संसारामध्ये असणाऱ्या आहेत, आग लावणाऱ्या आहेत, भांडण करणाऱ्या आहेत. आणि याच्या पलीकडचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र जे स्त्रीचा गौरव करायला हवा, तो गौरव करण्यासाठी ती समर्थ बनली पाहिजे. आणि ती समर्थ बनण्यासाठी म्हणून असे स्फुल्लिंग निर्माण करायला हवीत. यासाठी आपल्यासारख्या विद्वानांनी जे अनुभवलेलं आहे, जे ते प्रकट व्हावं आणि त्यातून आमच्या मुली यासाठी तयार व्हाव्यात, हीच अपेक्षा आहे. पूर्वी एक असा समज असा होता की सुविचार असायचा की पराक्रम हा पुरुषाचं सौंदर्य आहे आणि सौंदर्य हे हा स्त्रियांचा पराक्रम वगैरे आहे. तर आता अशी स्थिती आहे की स्त्रिया प्रत्यक्ष पुरुषांप्रमाणे म्हणजे सीमेवर जाऊन लढत आहेत, त्या पराक्रम दाखवत आहेत. त्यामुळे सौंदर्य आणि पराक्रम या केवळ मागील काळामध्ये जी एक समीकरण तयार झालं होतं, समीकरण आजच्या स्त्रिया पूर्णतः संपू पाहतात. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा एका कार्यक्रमामध्ये सर आपण आलात, याबद्दल मी आमच्या महाविद्यालयात पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपल्या थोडक्यात परिचय आमच्या इतर सहभागी जे आहेत त्यांच्यासाठी देतो की हेमंत महाजन सर जे आहेत, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा विषयावर त्यांनी उत्कट लेखन करतात. अनेकविध प्रकारचं लेखन आहे. जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या संदर्भामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, समस्या येतात किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही घटना घडतात, तेव्हा आपण सरांना टीव्हीवरती अनेक, मग ते TV9 असतील किंवा अनेकविध चॅनल्स असतील, त्या चॅनल्स वरून पाहतो. विविध वृत्तपत्रांच्या मधून सरांचे लेख आपण वाचतो. आणि अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व जे आहे ते त्यांनी संरक्षण अभ्यासामध्ये विषयामध्ये MSc MPhil केलेले आहेत. 1973 मध्ये सर IMA डेहराडून मध्ये रुजू झाले आणि 15 जून 1975 रोजी कमिशन अधिकारी म्हणून उत्तीर्ण झाले होते. 7 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सरांची नियुक्ती झाली. आणि त्यांनी जो पराक्रम केलाय किंवा जे कार्य केलंय तो भाग असा आहे की जम्मू काश्मीर, ईशान्येकडचा आपला भाग, भारताचा भाग, हा जो भाग ज्या काळामध्ये की आताही सध्या दहशतवाद किंवा बंडखोरी असा जो आहे, अशा वेळी त्यांनी या भागामध्ये
इन्सर्जन्सी ऑपरेशन्स मध्ये सहभागी झाले होते आणि 1975 पासून विविध प्रकारच्या ज्या ऑपरेशन्स लष्करानं आपल्या हाती घेतल्या होत्या त्या हाती घेतलेल्या सगळ्या ऑपरेशन्स मध्ये सरांचा सहभाग होता. सर, मी या ठिकाणी हा परिचय करून देत असताना मी सुरुवातीलाच मी तुम्हाला फक्त असा हात जोडून नमस्कार केला, पण मी खरं तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आणि आपल्या भारतीय सैन्याला मी सॅल्यूट करतो सर. हा सॅल्यूट या सैनिकांसाठी आहे की ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे छानशा वातावरणामध्ये राहतो आहोत, असे कार्यक्रम घेऊ पाहतोय. तर त्या प्रत्येक सैनिकाला आमच्या वतीनं हा सलाम आहे. आपण जे कारकीर्द जी गेली ती जम्मू काश्मीर, राजस्थानच्या वाळवंटामध्ये, लेहच्या हाय अगदी अल्टिट्यूड भागामध्ये आहेत, कारगिलच्या प्रसंगामध्ये आहेत. कारगिलच्या प्रसंगाच्या निमित्तानं अनेकांना माहिती आहे की किती अवघड अशी परिस्थिती होती कारगिलच्या वेळी, ती आपण हाताळली. ऑपरेशन अवर्ट मध्ये पंजाबमध्ये आपण सहभागी झाला होता. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर शांतता राखण्याचं सर्वात मोठं कौशल्य आपण दाखवलं. याशिवाय दार्जिलिंग, कुर्सियांग, सिलिगुडी यासारख्या भागामध्ये आपण सेवा बजावली. बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्री जी आहे यांना आपण सोबत घेऊन अत्यंत मौल्यवान असं कार्य सर आपण केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की दहशतवाद्यांना रोखण्याची जी जबाबदारी आपण पार पाडली की आम्ही सुरक्षितता जी आहे ती आपल्या कणखर हातांच्या मध्ये होती, म्हणजे मनगटांच्या मध्ये होती आणि कणखर बाहूंच्या बरोबर कणखर मनामध्ये होती. म्हणून आम्ही या सुरक्षित आहोत. दहशतवादाच्या या सगळ्यामध्ये आपण जी रोखण्याचे जे काम केलं आणि आपल्या सैनिकांनी ते सर कौतुकास्पद आहे भारतातल्या. आणि यासाठी आपल्याला म्हणजे त्या युद्ध सेवा मेडलचं 18 शौर्य पदक आपल्या सैनिकांना त्यावेळी प्राप्त झाली होती. पाकिस्तानशी युद्ध होत असताना जी ऑपरेशन पराक्रम जो होता त्याची जुळवाजुळव आपण केली होती. आणि एकूणच आपण जी मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यामुळे आज भारताला, आपल्या देशाला एक अधिकारी म्हणून कसा असावा, माणूस म्हणून कसा असावा असं एक व्यक्तिमत्व आपल्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी तुम्हाला आर्मी कमांडेशन पुरस्काराने सन्मानित केलं होतं. हे पुरस्कारां तर आहेतच, या पुरस्कारांच्या बरोबर आपलं कार्य एवढं उदात्त आहे की मुळात सैनिक किंवा या दलामध्ये, सेनादल, सशस्त्र दलामध्ये किंवा आपल्या लष्करामध्ये काम करणारा प्रत्येक अधिकारी हा आम्हाला अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण केलेली कामगिरी सर केवळ एका सलाम करून होणार नाही, तर आम्ही आयुष्यभर त्यासाठी नतमस्तक आहोत. आम्ही नतमस्तक आहोत, म्हणजे साष्टांग दंडवत आहे आपल्याला, आपल्या सगळ्या सैनिकांना. या संदर्भामध्ये सरांचं आता मग सांगितलं की काम जवळजवळ 12 वर्षात सरांनी 4000 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध केलेले आहेत. दैनिक सागर आहे, तरुण भारत आहे, पुढारी आहे, या सगळ्यांच्या मध्ये अनेक आहेत. सर महिन्याला 5 ते 6 लेक्चर्स असे घेतात किंवा अनेक युट्यूबच्या व्हिडिओच्या निमित्तानं सर देशाच्या संरक्षणाबद्दल किंवा जनजागरणाबद्दलचे काम करतायत. आणि म्हणून हे जे हृदयामधलं जे बंधन आहे, माझा देश, माझे देशवासी आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. ही सर्व भूमिका आपण घेऊन कार्य करतात, त्याचा गौरवही आपला युद्ध सेवा पदक किंवा सेंट्रल कमांडेशन कार्ड या निमित्तानं झालेला आहे. सरांनी निवृत्तीनंतर बहुतांश वेळा संध्या छाया बघण्यामध्ये अनेक जण सामान्य माणसं घालवतात, परंतु महाजन सर संध्या छाया पाहण्यात नाहीयेत, तर नवा सूर्य दाखवायचा या जगाला. मग सेवानिवृत्तीनंतरचं जग त्यांचं जे आहे ते अनेकविध प्रकारच्या कार्यातून आहे. आणि म्हणून सेवानिवृत्तीनंतर सरांनी 13 पुस्तकं लिहिली आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या वरती. आणि सर याच्यात मी सगळं वाचून नाही दाखवत, परंतु युट्यूबचे व्हिडिओ मी आणि सहकार्याने पाठवेन. नक्षलवादाचं आव्हान आहे, भारताचं युद्ध जे की होतं त्या संदर्भातलं आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये छुप युद्ध जे होतं आहे त्याच्या संदर्भातले सरांची पुस्तकं आहेत. भारताची संरक्षण सिद्धता नेमकी कशी आहे, काल, आज आणि उद्या, याबद्दल सरांनी लेखन केलेलं आहे. अशा 13 पुस्तकांचे सरांचं लेखन आहे. सर हा परिचय खूपच कमी आहे, कारण ब्रिगेडियर हा खूप मोठा सन्मान आहे. त्या सन्मानासाठी पुन्हा एकदा आपल्याला सॅल्यूट करतो, नमस्कार करतो आणि आपल्यास विनंती करतो की तुम्ही तुमचं मनोगत, तुम्ही मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण माझी ओळख करून दिली, तर ते ऐकून मला खात्री पटली की मी नक्कीच महान आहे. तर आपल्याला एक अशी रिक्वेस्ट आहे की कधी जर आपलं पुण्याला यायचा योग आला तर हीच इंट्रोडक्शन आपण माझ्या बायकोसमोर जरूर द्यावी. तिला काय वाटत नाही की मी महान आहे, तर तुमच्या या वक्तृत्वामुळे माझं लाईफ ठीक झालं तर जिंदगी पण जाएगी. म्हणून म्हटलं की खरं छान बोलला तुम्ही.
फक्त ते ऐकायला फक्त माझी बायको नाही एवढं दुःख आहे फक्त. ओके, चला, तर ही सुरुवात झाली आपली. मला आजचा जो विषय दिलेला आहे तो विषय आहे स्त्री शक्तीचा आदर आणि स्त्रियांना संरक्षण या क्षेत्रामध्ये कुठल्या संधी उपलब्ध आहेत याविषयी मला बोलण्याला सांगितलेलं आहे. तर मी हे जे बोलणं आहे ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मदतीने आपल्याशी शेअर करायचा प्रयत्न करीन. कारण आज अनेक अशा गोष्टी असतात की एखादा फोटो हा दाखवला तर तो अनेक शब्दापेक्षा सुद्धा जास्त ताकदवान असतो आणि मॅप म्हणा, फोटो म्हणा, यामुळे विषय कळण्याकरता आपल्याला फार चांगला दिसतो. तर सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आज आपण मला इथे बोलवलं. खास तर डॉक्टर सावंत, जे माझ्याशी सर्वात पहिले, ज्यांचा माझे सर्वात पहिले संबंध होता. त्यानंतर दीपाली पाटील मॅडम, त्यांनी मला नंतर कोऑर्डिनेशनचं काम केलं आणि आता ज्यांनी माझी ओळख करून दिली सगळ्यांचा, आणि प्लस आपला कॉलेजचे प्राचार्य आणि इतर सगळ्या जणांचा. आणि हा जो माझा आजचा जो विषय आहे तो विषय मी म्हणजे अनेक 3 मोठ्या भागामध्ये कव्हर करीन. हे फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये दिसतंय पण एवढं काही घाबरायचं कारण नाहीये. एक तर मी पहिले भारतीय सैन्य आणि देशाची सुरक्षा याचा नेमका काय संबंध आहे याच्याविषयी थोडं बोलण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यानंतर मी जो पुढचा भाग आहे या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला स्त्रिया आणि भारताची संरक्षण सिद्धता यांचा काय संबंध आहे याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये ज्या संरक्षण संधी आपल्याला अवेलेबल आहेत त्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. तर हे जे 3 मोठे भाग आहेत हे मी याच्यामध्ये कव्हर करीन. आणि ज्यावेळेला आपण सैन्याविषयी बोलतो तर त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारे जाऊ शकतो. एक तर ऑफिसर म्हणजे अधिकारी म्हणून, ज्याच्यामध्ये लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर वगैरे रँक असतात, आणि दुसरं एक जवान म्हणून. तर याच्यावरती म्हणजे कारण शेवटी आपल्याला रोटी कपडा मकानची लढाई जिंकायची असते, म्हणून इथे कसं जायचं तर याच्याविषयी काही गायडन्स आहे. याच्यावरतीच माझ्या युट्यूबवरती अनेक अशा फिल्म्स आहेत की ज्या आपण बघू शकता. कारण आज मला वेळेच्या अभावी फक्त काही बोलता येईल, अनेक गोष्टी मला बोलता येणार नाही. एक अतिशय प्रसिद्ध अशी स्त्री आज आता आपल्या समोर आपल्याला दिसते आहे, ज्यांचं नाव आहे लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर. लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर या डॉक्टर आहेत आणि आत्ताच काही महिन्यापूर्वी त्या रिटायर्ड झालेल्या आहेत. आणि त्या लेफ्टनंट जनरल एवढ्या वरच्या पदाला पोहोचल्या होत्या. त्याचं जर तुम्ही नाव घातलं तर त्या तसं म्हणजे तर पुण्याच्या आहेत. त्याचं नाव म्हटलं तर त्यांनी काय काय केलं आहे, त्यांची उपलब्धी काय हे आपल्याला कळेल. आणि सध्या ते जे मेडिकल कॉलेजेसचे जे सगळं एक कंबाईंड हे असतं नाशिकला, त्याच्या त्या कुलगुरू आहेत. त्याच्याशिवाय अनेक महिला ज्यांनी सैन्याच्या म्हणजे पायदळामध्ये किंवा नौदलामध्ये किंवा एअरफोर्समध्ये केलेलं आहे, ज्यांचे फोटो आपल्याला दिसत आहेत. तर यांच्याविषयी बोलायचं म्हटलं, यांच्या शूरतेविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला वेळच पुरणार नाही इतकं. आणि या प्रसिद्ध महिला आपल्याला ओळखीच्याच असतील. प्रतिभाताई पाटील, ज्या भारताच्या राष्ट्रपती होत्या काही वर्षापूर्वी. आणि आपल्याला हे पण आठवत असेल की श्रीमती इंदिरा गांधी या सुद्धा भारताच्या पंतप्रधान होत्या. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की श्रीमती इंदिरा गांधी जवळजवळ मला वाटतं 14-15 वर्ष आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या. आणि 84 मध्ये खालिस्तानी दहशतवादामध्ये त्या मारल्या गेल्या. परंतु जे स्त्रियांचं जी प्रोग्रेस आहे, स्त्रियांची जी प्रगती आहे, ती एवढ्या मोठी स्त्री वरच्या स्थळाला असून सुद्धा कधी काय फारसा फरक पडला असं काही दिसलं नाही. म्हणजे की दुर्दैवाने जे आपल्याला करावं लागतं ते आपल्यालाच करावं लागतं. की जर तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जायचं असेल तर त्याकरता अभ्यास, त्याकरता तयारी ही आपल्याला करावी लागते. तर मी तुम्हाला आज या सगळ्यांकरता तयारी कशी करायची याच्यावर सुद्धा फोकस द्यायचा प्रयत्न करेन. कारण सैन्यामध्ये संधी आपल्याकरता भरपूर उपलब्ध आहे. फक्त मोठं सर्वात मोठं जे आव्हान आहे ते असं आहे की एक एक्झाम्पल घ्या, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला आता गेल्या 6 महिन्यापासून हे क्षेत्र सुद्धा स्त्रियांकरता किंवा मुलींकरता उघडं झालेलं आहे की जे पहिले कधीच नव्हतं. तर तसं म्हटलं तर हे सरकारने उचललेलं एक अतिशय क्रांतिकारक पाऊल आहे. आणि यावेळेला 19 लेडी कॅडेट्स या ट्रेनिंग करता नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला जे पुण्यामध्ये आहे तिथे गेलेले आहेत. परंतु आपल्याला आकडेवारी मात्र कळायला पाहिजे. एक तर NDA करता 4-4.5 लाख मुलं ही परीक्षेकरता अपिअर होतात. रिपीट करतो, 4 ते 4.5 लाख. त्याच्यामधले जनरली 8,000 मुलांना किंवा मुलींना इंटरव्ह्यू करता बोलवलं जातं. त्याला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं.
त्याच्यामधले 350 ते 400 मुलं किंवा मुली यांना सिलेक्ट केलं जातं फायनली, आणि त्यांची मग मेरिट लिस्ट केली जाते आणि 250 ते 300 मुलं किंवा मुली प्रत्येक 6 महिन्यानंतर या ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट मध्ये दाखल होतात. म्हणजे 4 लाखापासून तुम्ही सुरुवात केली आणि शेवटी 250-300 जण हे ऍक्च्युअली एनडीए मध्ये पोहोचतात. आणि जी गोष्ट एनडीए मध्ये होते तीच गोष्ट इतर ठिकाणी सुद्धा होते. तर त्याच्यामुळे आता आपल्याला या मुली दिसत आहेत, कोणी लेफ्टनंट आहे, कोणी कॅप्टन आहे, कोणी मेजर आहे, त्यांचं तर कौतुक करायलाच पाहिजे. परंतु मला वाटतं त्यांनी किती मेहनत केली याच्याकरता ते समजणं जास्त महत्वाचं आहे. आणि जर ती मेहनत करायला आपण जर तयार असाल तर हे क्षेत्र नक्कीच आपल्याकरता उघड आहे. कारण पहिले काय होतं, आपल्याला कल्पना असावी की स्त्रियांना फक्त काही क्षेत्रामध्ये जायला मिळायचं. त्यांना जे फायटिंग आर्म्स म्हणजे इंजिनियर्स किंवा आर्टिलरी तिथे जायला परवानगी नव्हती. आता त्यांना तिथे पण जायला अलाउड केलेलं आहे. त्यांना एनडीए जाता येत नव्हतं, तिथे पण त्यांना आता जाता येतं. म्हणजे आता असं कुठलं एअरफोर्समध्ये फायटर पायलट्स की जे सर्वात महत्वाचं स्थान असतं तिथे पण त्यांना जायला परवानगी मिळालेली आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला लक्षात हे यायला पाहिजे की संधी भरपूर आहे, परंतु त्याकरता तयारी कशी करायची याविषयी आपल्याला कळायला पाहिजे. आता आपण ज्यावेळेला स्त्रिया आणि युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती म्हणतो तर त्याच्यामध्ये लक्षात असावं की आपण जर आपला भारताचा इतिहास म्हटला तर म्हणजे पहिल्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की झाशीची राणी तिचं कार्य कसं होतं, किंवा ज्या लढाया झाल्या भारत स्वतंत्र 1947 साली झाला, तर त्यावेळेला त्या लढायांमध्ये स्त्रिया फारशा नव्हत्या. किंवा 1962च्या लढाईमध्ये त्यामध्ये पण स्त्रिया कुठल्या नव्हत्या. 1965ची लढाई त्यामध्ये पण नव्हत्या. 71ची लढाई त्यामध्ये पण नव्हत्या. परंतु त्याच्यानंतर स्त्रियांकरता अनेक क्षेत्र सैन्यातली उघडी करण्यात आली आणि त्यांना आता हळूहळू जवळजवळ सगळ्या ठिकाणी प्रवेश हा मिळालेला आहे. तर अशा या स्त्रिया ज्या आहेत त्यांना आता परमनंट कमिशन सुद्धा मिळायला लागलेलं आहे. तर खरोखर संधी या खूप वाढलेल्या आहेत, परंतु त्याकरता आपल्याला पहिले हे माहिती पाहिजे की त्यांना परीक्षेला तयारी कशी करावी लागते, सैन्यामध्ये गेल्यानंतर त्यांचं आयुष्य कशा प्रकारचं असतं, त्यांच्या समोर येणारी जी कठीणाई असते ती कशा प्रकारची असते. कारण मला माहिती आहे की पुण्यामध्ये काही मुलं आहेत की जी मंगळवार पेठेत राहतात, ती म्हणतात की आम्ही नोकरी करता गुरुवार पेठेत जाणार नाही, कारण ती पेठ लांब पडते. जर तुम्ही एका पेठेतून दुसऱ्या पेठेत सुद्धा जर जायला तयार नसाल तर अर्थातच ते क्षेत्र तुमच्याकरता नाही. कारण तुम्हाला जर तुम्ही सैन्यामध्ये गेला तर तुम्हाला कुठेही केव्हाही कुठेही जावं लागेल. माझ्या प्रत्येक स्लाइडवरती अनेक पॉइंट्स आहेत, परंतु मी हे सगळे पॉइंट काही कव्हर करत नाहीये. मी त्याच्यातले काही रिप्रेझेंटेटिव्ह पॉइंट्स हे फक्त आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. मला कल्पना आहे की हे जे प्रेझेंटेशन आहे हे रेकॉर्डेड होत आहे आणि याच्याशिवाय हे आपल्याला युट्यूबवरती बघायला मिळेल. तर तिथे सुद्धा आपल्याला हे प्रेझेंटेशन बघता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला जर गरज वाटली तर हे प्रेझेंटेशन आपण हे पुन्हा एकदा बघू शकता. आता फक्त आपल्याला एक लक्षात असायला पाहिजे की आपण स्त्रिया आणि युद्ध आणि स्त्रिया आणि पुरुषांकरता इक्वली संधी असायला पाहिजे असं अनेक वेळा म्हणतो, परंतु एक लक्षात असायला पाहिजे की अशा प्रकारचं रिझर्वेशन लढाईमध्ये नसतं. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की भारताची स्त्री सैनिक ही पाकिस्तानच्या स्त्री सैनिकाशी बरोबर लढेल किंवा भारताची स्त्री सैनिक किंवा स्त्री अधिकारी ही चीनच्या स्त्री अधिकाऱ्यांच्या बरोबर लढेल. युद्धामध्ये असं काही रिझर्वेशन हे नसतं. तिथे कोणी कोणाशीही कधीही केव्हाही कशाही पद्धतीने हे लढू शकतं. तर त्याच्यामुळे जर आपण टेक्निकली प्रोफिशियंट नसू, आपलं जर कौशल्य चांगलं नसेल तर आपल्याला पुष्कळ त्रास होऊ शकतो. आणि याच्यामध्ये काय असतं की जनरली ऍव्हरेज जी स्त्री असते ती एका ऍव्हरेज पुरुषापेक्षा फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या ही बऱ्यापैकी कमजोर असते. म्हणजे त्यांचा स्टॅमिना हा जवळजवळ 30-40% कमी असतो. त्यांची फ्लेक्सिबिलिटी 20-25% कमी असते. त्यांची ताकद म्हणजे स्ट्रेंथ ही 25-30% कमी असते. म्हणजे जे एखाद्या जनरली एका साध्या मुलीची जी उंची असते ती एका साध्या मुलापेक्षा 3-4 इंचांनी कमी असू शकते. याच्याशिवाय त्यांचं वजन सुद्धा त्यांच्या बरोबर वयाच्या मुलांपेक्षा हे कमी असतं. तर त्याच्यामुळे ताकद, स्ट्रेंथ
किंवा फ्लेक्सिबिलिटी किंवा स्टॅमिना किंवा एन्ड्युरन्स अशामध्ये ते नक्कीच कमी पडतात. परंतु अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्यामध्ये स्त्रियांची जी इतर ताकद असते, म्हणजे बुद्धिमत्ता, लोक टीम मध्ये काम करण्याचं स्पिरिट, पेशन्स, म्हणजे एक मॅटर्नली ऍटिट्यूड, तर त्याच्यामुळे त्या अनेक क्षेत्रामध्ये खूपच चांगलं काम करतात. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच फोटो दाखवला लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर यांचा, तर त्या सर्वात उच्च पदाला एक डॉक्टर म्हणून पोहोचल्या. तर आर्मीतल्या ज्या स्त्रिया डॉक्टर आहेत त्यांचं काम प्रचंड छान आहे. आर्मीतल्या ज्या अनेक स्त्रिया ज्या इंटेलिजन्स कोरमध्ये आहेत त्यांचं काम खूप चांगलं आहे. ज्या टेक्निकल आर्म्स म्हणजे इंजिनियर्स म्हणा, सिग्नल्स म्हणा, जिथे आहेत तिथे त्यांचं काम खूप आहे. आणि आज जवळजवळ 15 म्हणजे खूपच स्त्रिया या भारतीय सैन्यामध्ये सामील झालेल्या आहेत. आणि त्यांना आता जवळ ऑलमोस्ट ज्या संधी पुरुषांना अवेलेबल आहेत त्या दिसतात. तुम्ही आता हा फोटो बघाल, हा इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनचा फोटो आहे. तर आपण याच्यात बघाल की ऑलमोस्ट 1/4 किंवा 1/5 जी आपल्याला चित्र दिसतील, फोटो दिसतील, त्या सगळ्या स्त्रिया आहेत. आणि अनेक वेळा ट्रेनिंग मध्ये सुद्धा स्त्रिया अतिशय चांगलं हे काम करत आहेत. एअरफोर्स मध्ये त्यांना आता ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट उडवता येतं, त्यांना हेलिकॉप्टर्स उडवायला अलाउड आहे. जे क्षेत्र त्यांच्याकरता उघडं नव्हतं ते म्हणजे फायटर एअरक्राफ्ट, तर ते सुद्धा आता त्यांच्याकरता उघडं झालेलं आहे. आपण जर इथे बघाल तर जी वेगवेगळी क्षेत्र एअरफोर्स मध्ये उघडी आहेत तिथे दिलेली आहेत की फ्लाईंग मध्ये हेलिकॉप्टर्स, ट्रान्सपोर्ट, मग टेक्निकल एस्टॅब्लिशमेंट, मग ऍडमिनिस्ट्रेशन, लॉजिस्टिक्स, अकाउंट्स, मेट्रोलॉजी, एज्युकेशन वगैरे वगैरे. आणि या काही स्त्रिया आपल्याला कल्पना पाहिजे, ज्या वेळेला बालाकोटला आपण आपली विमानं हल्ला करण्याकरता गेली होती पाकिस्तानच्या आत, त्यावेळेला जे ATC असतं, जे कंट्रोल टॉवर असतं जिथून याचं सगळं कंट्रोल केलं जातं, ते त्याच्यामध्ये सुद्धा एक स्त्री होती. आणि या काही स्त्रिया आपल्याला इथे दिसत आहेत. मी त्यांची नावं घेत नाही. तर त्याच्यामुळे स्त्रियांचं काम अनेक क्षेत्रांमध्ये खूपच चांगलं असतं. परंतु काही काही ठिकाणी त्या फिजिकली त्या कमी पडतात, हे सत्य आहे. म्हणून अशा ब्रँचेस मध्ये जिथे फिजिकल ऍस्पेक्ट हे खूप महत्वाचे असतात तिथे जाण्याची घाई नको. आपण अशा क्षेत्रात जिथे आपण खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट करू शकतो तिथे जावं. आता या काही स्त्रिया आता फायटर एअरक्राफ्ट उडवायला लागलेल्या आहेत. आणि आता इवन जी आता लेटेस्ट जे फायटर एअरक्राफ्ट आलेलं आहे, सुखोई म्हणा किंवा आता जे विमान आलंय ते, तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 स्त्री पायलट्सना विमान फायटर एअरक्राफ्ट उडवण्याकरता परवानगी मिळालेली आहे. आता काही काही ज्या प्रसिद्ध कॅडेट्स आहेत, फ्लाईट कॅडेट चेरिल दत्ता, सिमरन सोदी, सुप्रिया गुर्जर आपण नावावरनं कळालं असेल की या म्हणजे एक स्त्री, एक महाराष्ट्रीयन आहेत. मग त्याच्यानंतर फ्लाइंग ऑफिसर गुंजन सक्सेना, त्यांनी कारगिलच्या युद्धामध्ये एका सैनिकाला वाचवलं होतं. पायलट ऑफिसर सुजिता खौड, स्क्वॉड्रन लीडर वीना सहारन, आर्मी एव्हिएशन मध्ये अनेक अशा आहेत की ज्यांचं नावं आपण घेऊ शकतो आणि त्यांनी किती काम चांगलं केलं हे आपल्याला कळू शकतं. तर हे काही थोडंसं मी आपलं सुरुवात द्यायचा प्रयत्न केला की जे स्त्रियांना आता जवळजवळ सगळ्या संध्या सैन्यामध्ये मिळालं. आणि ज्याला मी सैन्य म्हणतो तर त्यावेळेला आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, कोस्ट गार्ड आहे. आपण रत्नागिरीमध्ये आहात, रत्नागिरीमध्ये कोस्ट गार्ड किंवा तटरक्षक दल यांचा तिथे एक बेस पण आहे. आणि याच्याशिवाय मी नंतर बोलेन की सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. परंतु आज स्त्रियांवरती काही ठिकाणी जरूर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा, अत्याचार म्हणा, हे वाढत चाललेली आहे. आणि त्याच्याकरता मला असं वाटतं की कॉलेजनी म्हणजे एक स्त्रियांनी स्वतःला कसं प्रोटेक्शन करायचं वेगवेगळ्या व्हायलन्स पासून, हे एक बिल सरकारने पास केलेलं आहे. त्याकरता सरकारचं कौतुक करायला पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला काय अधिकार असतात, प्री बर्थ, इन्फन्सी, गर्ल, हे अडल्टहुड, एल्डरली वगैरे, तर ते आपण बघू शकतो. कारण आपल्याला हे दिसतं की सध्या अजून सुद्धा म्हणजे आपण देशाने एवढी प्रगती केली तरी स्त्रियांवरती जे अत्याचार होतात त्याचं पर्सेंटेज हे वाढतं आहे. असं म्हणण्याचा उद्देश अजिबात नाही की स्त्री अजिबात म्हणजे सुरक्षित नाहीत असं म्हणणं नाहीये. परंतु प्रत्येक स्त्रीला स्वतःचं रक्षण धोकेदायक परिस्थितीमध्ये
कमीत कमी 10 ते 15 मिनिटं कसं करायचं हे नक्कीच कळायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला मदतही येऊ शकते. तर आपण बघाल तर भारतामध्ये जवळजवळ प्रत्येक हजार लोकसंख्येच्या ह्याच्यामध्ये 45 अत्याचार हे एवढे होत असतात. तर मी हे अतिशय शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की सैन्यातल्या संधी आणि स्त्रियांसमोर असलेली आव्हानं. आता मी पुढच्या भागामध्ये आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करीन की भारतीय सैन्य ज्याच्यामध्ये जाण्याचा आपण विचार करतो आहे तिथे आपल्याला संधी कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत. ड्युटी, ऑनर, करेज हे भारतीय सैन्याचं ब्रीदवाक्य आहे आणि भारतीय सैन्य हे देशाचं रक्षण हे नेहमीच करत असतं. आणि भारतीय सैन्याचे जे गॅलंट ऑफिसर्स आणि मेन आहेत ज्यांनी देशाकरता आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्यांच्याकरता आजचं माझं हे जे प्रेझेंटेशन आहे हे सादर समर्पण आहे. पाकिस्तानशी आपण 47 साली लढाई केली, 1965 साली केली, 1971 साली केली, 1999 साली गेली. ही सगळी पारंपरिक युद्ध होती. चीनशी आपलं 1962 साली युद्ध झालं, त्यानंतर नाथुलामध्ये एक युद्ध झालं होतं. त्याच्याशिवाय आपण ऑपरेशन पावन करता श्रीलंकेमध्ये गेलो होतो. त्याच्याशिवाय हैदराबादचं जे विलिनीकरण झालं त्याच्यामध्ये भारतीय सैन्य होतं. गोवा जे 1961 साली भारतामध्ये आलं त्याच्यामध्ये भारतीय सैन्य होतं. सियाचीन ग्लेशियर तिथे कायमची लढाई सुरू असते तिथे भारतीय सैन्य होतं. याच्याशिवाय जी काउंटर इन्सर्जन्सी किंवा काउंटर टेररिस्ट जे ऑपरेशन्स आहेत, पंजाबमधल्या ब्लू स्टार विषयी आपण बोललो. पंजाबमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे तर तिथे सैन्याला काम करावं लागतं. काश्मीरमध्ये दहशतवादाचं कंबरडं जरी मोडलं गेलं असतं तरी दहशतवाद संपलेला नाही आणि कधीही संपणार नाही जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे आणि जोपर्यंत त्यांना चीन नावाच्या देशाची मदत आहे. तर त्याच्यामुळे सुरक्षेची जी आव्हानं आहेत ती प्रचंड आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये ती काही कमी होण्याचं अजिबात लक्षण नाही. म्हणजे जर कोणाला वाटत असेल की सैन्यामध्ये आपलं काम हे पांढरपेशी म्हणजे व्हाईट कॉलर जॉब असेल तर तसं अजिबात नाही. इथे तुम्हाला वेगवेगळ्या भागात जावं लागेल, वाळवंटी भागात जावं लागेल, तुम्हाला पहाडी भागात जावं लागेल. आता मला सांगण्यात आलं की लांजा जिथे आपलं कॉलेज स्थित आहे तो एक दुर्गम भाग आहे. तर मला वाटतं की तुम्हाला दुर्गम भागात राहायची सवय झाल्यामुळे इतर देशाच्या दुर्गम भागामध्ये जाण्याकरता तुम्हाला नक्कीच काही अशी भीती वाटणार नाही किंवा असं वाटणार नाही की आम्ही कुठे चाललो. जर तुम्ही तिथे गेला सियाचीन मध्ये तुम्हाला खरं तिथे लांजाचीच आठवण येईल की अरे हा सुद्धा भाग आमचा सुद्धा भाग तेवढाच दुर्गम होता. म्हणजे दुर्गम भागात राहणं हे ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे की याच्यामुळे तुम्हाला कठीण भागात कसं राहायचं याची सवय पहिलेच झालेली आहे. आणि आता आपल्या समोर जे आहे हे एक भारतीय सैन्याचं ब्रीदवाक्य आहे. द सेफ्टी, ऑनर, वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम. म्हणजे देशाचं क्षेमकुशल, देशाची सुरक्षितता ही नेहमीच सर्वात पहिले, प्रथम आणि प्रत्येक वेळा. मग दुसरं, द ऑनर, वेलफेअर अँड द कम्फर्ट ऑफ द मेन यू कमांड कम्स नेक्स्ट. म्हणजे तुमच्या हाताखालची जे असतात त्यांचं काळजी घेणं हे तुमचं त्याच्या नंतरचं काम आहे. त्याच्यामध्ये देशाचं सुद्धा आलं. आणि तुमची सर्वात युअर ओन इज, कम्फर्ट आणि सेफ्टी ही सर्वात शेवटी नेहमीच आणि प्रत्येक वेळा हे भारतीय सैन्याचं ब्रीदवाक्य आहे. मी आपल्याला अनेक फोटो पटापट दाखवण्याचा प्रयत्न करीन. तसं म्हटलं तर प्रत्येक स्लाइड वरती आपल्याला 5 ते 6 मिनिटं बोलता येईल पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. हा जो दिसतोय तो आपल्याला रणगाडा दिसतो आहे. रणगाडा ज्या रेजिमेंट्स आहेत भारतामध्ये पुष्कळ आहेत आणि महाराष्ट्राचं बोलायचं म्हटलं तर अहमदनगरला रणगाडा रेजिमेंटचं ट्रेनिंग सेंटर आहे. त्याच्याशिवाय तोफखाना म्हणजे आर्टिलरी याचं जे ट्रेनिंग सेंटर आहे हे नाशिकमध्ये आहे आणि देवळाली जे अगेन नाशिकच्या जवळ आहे तिथे पण आहे. त्याच्याशिवाय हेलिकॉप्टर्स वगैरे जे आपल्याला उडवता येऊ शकतात, हेलिकॉप्टर्सचे एव्हिएशन बेसेस हे पुण्यामध्ये आहेत, हे मुंबईमध्ये आहेत आणि केवळ तुमच्या माहिती करता रत्नागिरीमध्ये सुद्धा एव्हिएशन बेस आहे तटरक्षक दलाचा. मी रिपीट करतो, कोस्ट गार्ड किंवा इंडियन कोस्ट गार्ड किंवा भारतीय तटरक्षक दल यांचा एव्हिएशन बेस हा रत्नागिरीमध्ये आणि तिथून त्यांची विमानं उडतात आणि सागरी सीमेवरती लक्ष ठेवतात. इंजिनियर्स म्हणजे जे रस्ते बांधतात किंवा पूल बांधतात यांचं सुद्धा जे ट्रेनिंग सेंटर आहे CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग हे पुण्यामध्ये आहे. म्हणजे तसं म्हटलं तर महाराष्ट्र हा एक अतिशय नशीबवान असा
एक प्रांत आहे की जिथे प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय सैन्याच्या कॅन्टॉनमेंट म्हणजे छावण्या आहेत. तर त्याच्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना तिथे कसं काय चालतं हे बघण्याची सवय ही नक्कीच झाली असेल. आणि हे इन्फंट्री म्हणजे पायदळ यांचं हे ब्रीदवाक्य आहे, द अल्टिमेट. हे आपला एक सैनिक तो कशी शस्त्र कॅरी करतो, तो कसं बघतो, याच्याशी मी जास्त बोलणार नाही. परंतु सैनिक हा अतिशय महत्वाचा आहे. भारताची आता अंतर्गत सुरक्षेची 2-3 मोठी आव्हानं आहेत. एक ईशान्य भारतात चाललेली गडबड, ज्याला आपण इन्सर्जन्सी इन द नॉर्थ ईस्ट असं म्हणतो. इथे भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणात काम करतं. त्याच्यानंतर काश्मीरमध्ये जे छुपयुद्ध पाकिस्तान करतो आहे ते दहशतवाद जो बाकीच्या देशात पसरला होता, परंतु 2015 पासून मात्र तो जे बॉम्बस्फोट मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरामध्ये काश्मीरच्या बाहेरवरचे ते थांबलेले आहेत. आणि हे करताना प्रत्येक वर्षी भारतीय सैन्याला मोठं रक्त तिथे सांडावं लागतं. 400 ते 450 सैनिक आणि अधिकारी आपल्या प्राणाचं बलिदान देतात आणि 16,000 ते 18,000 हे गंभीररित्या जखमी होतात. आणि हा आहे ईशान्य भारताचा नकाशा. आपण बघाल तर ईशान्य भारताचा हा जो वरचा भाग आहे, इथे भारत चीन सीमा ही इथे लागलेली आहे. आणि चीनी सीमेची आव्हानं आता खूपच आपल्या समोर आलेली आहेत. त्याच्याशिवाय दुसरी सीमा जी इकडे आहे ती म्हणजे भारत बांगलादेश सीमा जी आहे ती इथे आहे. ती सुद्धा ईशान्य भारताला लागलेली आहे. आणि तिसरं जे आहे ती म्हणजे भारत आणि म्यानमार सीमा. म्हणजे आपण जर बघाल तर ईशान्य भारताला परदेशाची सीमा ही 98% ठिकाणी आहे आणि भारताला जोडलेली सीमा ही फक्त इथे, ज्याला निमुळता भाग आहे हा, त्याला सिलिगुडी कॉरिडॉर असं म्हटलं जातं, तिथे फक्त 2% सीमा ईशान्य भारताची भारताला जोडली जाते. तर याच्यामुळे इथे बंडखोरी, मग ती नागालँडची असो की मणिपूरची असो, चालू असतं. आता त्याचं कंबरड जवळजवळ मोडलेलं आहे, परंतु पुन्हा पुन्हा चीन प्रयत्न करत असतो इथे काहीतरी गडबड पुन्हा करण्याचा. आणि आपल्याला आठवत असेल की भारतीय सैन्य कमीत कमी 3 वेळा म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याकरता हे गेलेलं होतं. त्याच्यात त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सनराईज. ज्याला यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी माझ्या YouTube वरती जावं आणि तिथे आपल्याला एक 8-9 महिन्यापूर्वीचं व्हिडिओ दिसेल ऑपरेशन सनराईज. आता जी चकमक झाली होती त्याच्याविषयी पण आपल्याला माहिती मिळेल. तर हे थोडक्यात ईशान्य भारताविषयी. मग सैन्य हे काम करतात काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये काय होतं तर काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवादाला कायमचा म्हणजे पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न हा करत असतो. आता ही जी रेषा दाखवलेली आहे ही आहे लाईन ऑफ कंट्रोल, म्हणजे भारत आणि पाकिस्तान मध्ये असलेली सीमा. डाव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला पाकिस्तान आहे आणि उजव्या बाजूला भारत आहे. तर दहशतवादी भारतात कसे येतात तर पहिले दहशतवाद्यांकरता रिक्रुटमेंट केली जाते, त्यानंतर त्यांना फंडिंग म्हणजे पैसे दिले जातात, मग त्यांना ट्रेनिंग कॅम्प मध्ये घेऊन दिलं जातं, मग त्यांचं रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन म्हणजे त्यांना उग्रवादी हे बनवलं जातं. आणि पुन्हा ट्रेनिंग ज्यावेळेला पूर्ण होतं की जे 5-6 महिने असतं त्याच्यानंतर त्यांना सीमेवरती घेऊन जालं जातं आणि मग रात्रीच्या वेळेला 8 ते 10च्या गटामध्ये हे दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करतात. 95% दहशतवादी हे सीमेवरती मारले जातात, परंतु 5% दहशतवाद्यांना मात्र आत घुसण्यामध्ये मदत मिळते आणि जे आत ही अशा प्रकारची गडबड ही करत असतात. तर काश्मीरमध्ये आता जवळजवळ त्याचा कंबरड तोडण्यात आलेला आहे, परंतु पाकिस्तान मात्र हिंसाचार हा सुरूच ठेवेल. हे 26/11चं एक अतिशय प्रसिद्ध चित्र आहे. आपल्याला कल्पना आहे की 26/11ला 10 दहशतवादी ज्यामध्ये कसब होता त्यांनी मुंबईवरती हल्ला केला आणि आपण हे सगळं टीव्ही वरती बघितलं असेल. तर हे हॉटेल ट्रायडंटचं चित्र आहे की ज्या वेळेला हेलिकॉप्टरच्या मदतीने आपले भारतीय सैन्याचे कमांडो, ज्यांना NSG असं म्हटलं जातं, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, हे या हॉटेलच्या गच्चीवरती उतरले आणि त्यांनी इतर दहशतवाद्यांना तिथे मारलं. तर हे आपलं प्रसिद्ध चित्र जे हॉटेल ताज किंवा हॉटेल इंटरकॉन्टिनेंटलचं आहे ते आपल्याला त्यावेळेचं आहे ज्या वेळेला इथे जे आपले कमांडोज होते भारतीय सैन्याचे ते हे करत होते आणि दहशतवाद्यांना तिथून क्लिअर करत होते. आणि तिथे जे 3 अतिशय मोठे हिरो होते त्यांची नावं मी घेतो. एक मेजर संदीप उन्नीकृष्णन,
ज्यांना तिथे अशोक चक्रांनी गौरवण्यात आलं. त्यांनी 2 दहशतवाद्यांना मारलं होतं. दुसरा हवालदार गजेंद्र सिंग हा 9 पॅरा कमांडोचा होता. त्यांनी एका दहशतवाद्याला मारलं होतं. आणि याच्याशिवाय तिसरा ज्यांनी कसबला जिवंत पकडलं त्याचं नाव होतं तुकाराम ओबाळे. नाव पुन्हा घेतो, तुकाराम ओबाळे. परंतु आपल्याला कल्पना असावी, तो म्हणजे त्यावेळेला तो पोलीसमध्ये होता आणि त्यावेळेला त्याची रँक ही ASI म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टर अशी होती. परंतु आपल्याला कल्पना असावी की तुकाराम ओबाळे हा भारतीय सैन्याचा एक सैनिक होता. त्यांनी भारतीय सैन्यामध्ये 17 वर्ष नोकरी केली होती आणि त्यानंतर रिटायर झाल्यानंतर तो पोलीसमध्ये तो भरती झाला होता. आणि ज्यावेळेला तो त्यांनी कसबला पकडला, त्याला तो मारला गेला, तर त्यानंतर त्याची सर्व्हिस त्यावेळेला जवळजवळ 23 वर्षाच्या आसपास होती. म्हणजे त्याचं वय हे जवळजवळ 50च्या आसपास असेल आणि 20 वर्षाच्या कसबशी त्यांनी मुकाबला केला होता. स्पिरिट एका सैनिकाचं कसं असतं, रिटायर्ड झाला तरी ते कसं असू शकतं हे आपल्याला दिसू शकतं. तर आज नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर सर्व्हिंग सोल्जर्स जे महाराष्ट्रातले आहेत ते 60 ते 75 हजाराच्या आसपास आहेत. रिटायर्ड जण 2-2.5 लाखाच्या आसपास आहे. विधवा 35 हजाराच्या आसपास आहे. आणि एक मोठी रेजिमेंट जी महाराष्ट्रामध्ये 50-60% आहे ती म्हणजे मराठा लाईट इन्फंट्री, की ज्याचे सैनिक हे महाराष्ट्रातले असतात. आणि मी स्वतः मराठा लाईट इन्फंट्रीचा एक अधिकारी आहे. आणि जसं मी सुरुवातीला सांगत होतो की जे आपल्या तिथे वर्तमानपत्र येतं सागर, प्रत्येक गुरुवारी सागर या वर्तमानपत्रामध्ये माझा लेख असतो. आणि जो मागच्या म्हणजे आज शुक्रवार आहे, तो कालचा जो लेख होता तो मराठा लाईट इन्फंट्रीवरती होता. तर आत्ताच 4 फेब्रुवारीला ज्यांचा वर्धमान दिवस होता तर त्या निमित्ताने हा लेख लिहिला गेला होता. आणि इथेच मी आपल्याला हे पण सांगू इच्छितो, ज्याला माझा चेहरा अजून बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. तर त्या दिवशी मी 2 वेळा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा गरिमा गावा आणि त्याचा सध्या सुद्धा कसा वापर केला जातो याविषयी बोलणार आहे. पहिलं जे सत्र आहे ते मराठीमध्ये असेल. थोडंसं जरा लवकर आहे ते, म्हणजे सकाळी 7:30ला. तर 7:30 तुम्हाला लवकर आहे की उशिरा याची मला कल्पना नाही. परंतु टीव्ही चॅनल्समध्ये जरा लवकर असतं, कारण त्यांची न्यूज ब्रेकिंग ही 10 नंतरच सुरू होते. तशा आधी ते कुठले ब्रेकिंग न्यूज सुरू करतच नाही, कारण तोपर्यंत ते झोपलेले असतात. म्हणजे जर सकाळी 9:30 पर्यंत काही घडलं तरी ब्रेकिंग न्यूज होऊ शकत नाही, कारण ते सगळे झोपलेले असतात. तर एनिवे, तर माझा हा 7:30ला 7:30 ते 7:15 पर्यंत कार्यक्रम असेल. आणि संध्याकाळी पुन्हा मी याच विषयावरती बोलणार आहे, परंतु त्यावेळेला मी हिंदीमध्ये बोलीन. तर ते संध्याकाळी 7:30 ते 8 पर्यंत ते असेल. तर हे ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी ते जरूर ऐकावं, कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शूरता आणि महाराष्ट्राचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. मराठा रेजिमेंटला आतापर्यंत 4 अशोक चक्र, अनेक महावीर चक्र, कीर्ती चक्र, युवायच वीर चक्र अशी मिळालेली आहे. आणि त्यांचा जो झेंडा आहे, फ्लॅग आहे, तो इथे आहे, आपल्याला इथे दिसतोय. दुर्दैवाने मराठा लाईट इन्फंट्रीचं जे रेजिमेंटल सेंटर, त्यांचं जे हेडक्वार्टर आहे ते बेळगावमध्ये आहे. आणि त्यामुळे मला अतिशय वाईट वाटतं, कारण बेळगाव हे कर्नाटकामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मराठा लाईट इन्फंट्रीला वर्तमानपत्रामध्ये फारसं काही कधी येत नाही, कारण बेळगाव कर्नाटकामध्ये सगळे समारंभ, सगळे जे गोष्टी होतात त्या तिथे होतात. आणि हे तिथे असतं त्यांचं ड्रिल स्क्वेअर, जिथे आपण 1-2 ड्रिल शिकतो. मी आपल्या सरांना रिक्वेस्ट केली होती की आपल्याकडे मला वाटतं NCC नाही, लवकरात लवकर तुम्ही नॅशनल कॅडेट कोर हे आपल्या कॉलेजमध्ये सुरू व्हावं याकरता ऍप्लिकेशन करावी, कारण गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे जो सीमावर्ती भाग आहे या सीमावर्ती भागामध्ये NCC ही जास्त प्रायोरिटीमध्ये देण्यात येणार आहे. आणि तुम्ही सुद्धा सीमेवरतीच आहात. रत्नागिरीला समुद्र किनारा आहे आणि समुद्र किनारा हा आंतरराष्ट्रीय म्हणजे सीमा आहे ही. आपल्याला हे लक्षात असल्याला पाहिजे. तुम्हाला तिथे NCC आणता येऊ शकते, त्याकरता आपण जरूर प्रयत्न करावा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला पुष्कळचं ट्रेनिंग हे गव्हर्नमेंटकडनं फ्री हे मिळेल आणि तुम्हाला सैन्यामध्ये येणं हे सोपं पडेल. परंतु जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत जवळ जर कुठलं कॉलेज असेल की जिथे NCC पहिलेच सुरू आहे तर तिथे आपण जॉईन करावं. जरुरी नाही की आपल्याच कॉलेजमध्ये ते सुरू व्हावं. जवळच आपलं जवळ कुठल्या सर्वात जवळच्या कुठल्या कॉलेजमध्ये NCC आहे ते बघा. रत्नागिरीत ते 100% असेल, परंतु मग अर्थात आपल्याला तेवढा प्रवास करावा लागेल आणि जाऊन ते. तर हे जे ट्रेनिंग होतं रिक्रूटचं, जसं मी म्हटलं की सैन्यात आपण 2 प्रकारे जाऊ शकतो. एक रिक्रूट म्हणजे
आपण सैनिक बनतो. आणि सैनिक जनरली 18व्या वर्षी हे भरती होतात. 17 वर्ष ते नोकरी करतात आणि 35 किंवा 36व्या वर्षी ते रिटायर होतात. तर त्यांचं ट्रेनिंग आपल्याला दिसतं आहे. याच्यामध्ये पळणं आहे, याच्यामध्ये ड्रिल आहे, याच्यामध्ये पीटी फिजिकल ट्रेनिंग आहे. त्यांचं हे बेनेट ट्रेनिंग म्हणजे गोपनिकाल हे कसं करायचं हे आपल्याला इथे इथे दिसू शकेल की ते जे बेनेट लागलेलं असतं त्याच्या मदतीने कसं ट्रेनिंग केलं ते दाखवलेलं आहे. मग आगीवरनं कशी उडी मारायची ही ते बघू शकता आपण. त्याच्याशिवाय ही वेपन ट्रेनिंग एरिया बघू शकता. आणि काश्मीरमध्ये जे दहशतवादी या घराला लागतात त्याच्या त्यांना घरामधनं कसं बाहेर काढायचं याचं ट्रेनिंग इथे दिलं जातं. तिथल्या ज्या झोपड्या असतात त्याचं ट्रेनिंग इथे दिलं जातं. ईशान्य भारतातल्या झोपड्या कशा दिसतात हे इथे दाखवलं आहे. आणि ही जी ट्रेनिंग एरिया आहे मराठा रेजिमेंट सेंटरची त्याचं नाव आहे रोहिडेश्वर ट्रेनिंग कॅम्प. मी रिपीट करतो, रोहिडेश्वर ट्रेनिंग कॅम्प. आपल्याला अनेकांना ज्यांना थोडाफार इतिहास माहिती आहे त्यांना लक्षात आलं असेल की रोहिडेश्वर हे असं खोरं होतं जिथे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ट्रेनिंग केलं. तर म्हणून मराठा रेजिमेंट सेंटरची जी ट्रेनिंग एरिया आहे त्याला रोहिडेश्वर ट्रेनिंग कॅम्प हे असं नाव दिलं आहे. फायरिंग कसं करायचं, वेगवेगळे सैनिक कसे दिसतात, त्याच्याशिवाय रोप पडणं कसं चालायचं, आगीवरनं उडी कशी मारायची हे सगळं दिसेल. आणि काही शूरवीर मी आपल्याला दाखवतो. मेजर टक्कर की ज्यांना अशोक चक्र मिळालं होतं, हे सगळे अशोक चक्र विनर्स आहेत. कर्नल एनजे नायर यांना अशोक चक्र पण मिळालं होतं आणि कीर्ती चक्र पण मिळालं होतं. आणि हे सगळे दुर्दैवाने आज आपल्यामध्ये नाहीत. आणि आपल्याला कल्पना आहे की अशोक चक्र हे देशातलं हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड आहे. हे सगळे मराठा रेजिमेंटचे आहेत की ज्यांचं म्हणजे ज्यांचे ट्रुप्स ज्यांचे सैनिक हे महाराष्ट्रातले असतात. हा कर्नल वसंत महाडिक यांना अशोक चक्र 2008 साली मिळालं होतं उरीमध्ये. त्याच्याशिवाय लेफ्टनंट ऋषी मल्होत्रा कीर्ती चक्र मिळालं होतं. हा पुण्याचा आहे. आणि हे जे आपल्या समोर हा फोटो आहे ज्यांना आपण ओळखता का असा मी प्रश्न आपल्याला विचारतो. कारण काही वेळा पुणे स्टेशनवरती फोटो लागले असतात की यांना आपण ओळखता का वगैरे. तर ते ओळखायचं काम आपलं असतं. तर हे कोण आहेत यांच्याविषयी मी यांचं नाव सांगत नाही. परंतु जर आपण यांना ओळखत असाल तर नंतर मला नाव जरूर सांगा. परंतु मी नाव न सांगताच पुढे जातो. बरं, जास्त आपल्याला हे करायची काही गरज नाही. हे जे आहे ते मी स्वतःच आहे. आम्हाला ज्या वेळेला अवॉर्ड मिळालं होतं हे जे आपलं इथे जे दिसत आहेत हे त्यावेळेचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल वेद प्रकाश मलिक ज्यांना सैन्याचं माहिती आहे ते आहेत. आणि ते आम्हाला इथे हे जे अवॉर्ड आहे युनिट सायटेशन हे अवॉर्ड आम्हाला हे इथे देत आहेत. आणि हा जो अर्थात आहे हा अर्थात मीच आहे. आणि माझ्या बरोबर जे आपला ज्यांचा हा हॅकर हा दिसतो आहे ज्यांचं नाव सुभेदार मेजर विष्णू गावलकर, नावापेक्षा ते महाडचे आहेत म्हणजे कोकणातले आहेत हे समजणं आपल्याला जास्त महत्वाचे आहे. परंतु आता सध्या त्यांनी महाड सोडून ते आता पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. आणि हा आमचा एक अजून एक शूर हवालदार चंद्रभान गवळी याला शौर्यचक्र मिळालं होतं आणि त्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं. आणि हा हवालदार किंवा त्यावेळेला हवालदार होता, आता सुभेदार आहे, संतोष राळे, त्याला कीर्तीचक्र मिळालं होतं. आपल्या नशिबाने तो जिवंत आहे आणि तो सध्या पुण्यामध्ये आता म्हणजे रिटायर होऊन पुण्यामध्ये स्थायिक आहे. आणि इन्फोसिस मध्ये तो काम करतो, नाही सॉरी आता तो बजाज मध्ये काम करतो. आणि तिथे ज्या स्त्री कर्मचारी आहेत त्यांना अनाम कॉम्बॅट बॉक्सिंग UAC वगैरे शिकवतो. आणि तो आल्यापासून गेले 3-4 वर्ष तिथल्या स्त्री कर्मचारी म्हणजे अतिशय सुरक्षित आहे. तिथे जी फॅक्टरी त्याच्याविषयी खूपच त्याविषयी खुश आहे. आणि मराठा रेजिमेंटचं जे स्फूर्ती गीत आहे हे आपण इथे बघू शकाल. त्याच्यानंतर मी शेवटी थोडंसं ते आपल्याला ऐकवायचा पण प्रयत्न करीन. मर्द आम्ही मराठे घडे दुश्मनाला भरे का परे, देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजात मागे सरे, वादळा परीच आम्ही पुढे चालतो, जय शिवाजी गर्जुनी रणात झुंजतो, मराठा कधी न संग्रातुनी हटे, मारुनी 10 मराठा कटे, सिंध ओलांडुनी धाविती संगिनी, पाय आता न मागे फिरे, मर्द आम्ही मराठे खडे, व्हा पुढे आम्हा धनाजी बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती, विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पूर्वजा परी आम्ही अजिंक्य संगरी, घेऊ शत्रूवरी झेप वाघा परी, मृत्यू आम्हा पुढे घाबरे, मर्द आम्ही मराठे गळे.
भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो, राखतो महान आमुची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो घरा, याच मातीवरी प्राण गेला तरी आमुची वीरगाथा उरे, मर्दा आम्ही मराठेकडे. हे मराठा स्फूर्तिगीत आहे. हे स्फूर्तिगीत मराठा रेजिमेंट कुठल्याही मोठं काम सुरू करायची आधी पहिले स्फूर्तिगीत म्हणते. त्यानंतर मराठा रेजिमेंटची जी गर्जना आहे ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि त्यानंतर ते काम सुरू केलं जातं. आणि ही एक स्लाइड फक्त आपण बघा, म्हणजे याच्यात म्हणायला म्हटलं तर खूपच वेळ लागेल, परंतु म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की गॉड अँड सोल्जर्स ऑल मॅन अडोर इन द टाइम्स ऑफ डेंजर and not before, when the danger is past and all things righted, God is forgotten and the soldiers are slighted. म्हणजे ज्यावेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, युद्ध सुरू होतं, भीती होते, त्यावेळेला आपल्याला आपल्या देवाची आणि सैनिकाची आठवण येते. ज्यावेळेला धोका चालला जातो तेव्हा आपण देवाला विसरतो आणि सैनिकांना सुद्धा विसरतो. आणि जे राष्ट्र सैनिकांना विसरतं ते कधीही सुरक्षित राहू शकत नाही, ते कधीही मोठं होऊ शकत नाही. खालती अजून खूप मोठं काही काही दिलेलं आहे, पण ते एवढं सुद्धा बोलायला तयार नाहीये, वेळ नाहीये. मी पुढे जातो. आता मी आपल्याला सैन्यामध्ये ज्या म्हणजे वेगवेगळ्या संधी आहेत त्याच्यावरती थोडं लक्ष केंद्रित करतो, कारण शेवटी आपल्याला कसं जायचं हे माहिती पाहिजे. लक्षात असावं की भारतीय सैन्यामध्ये जाण्याकरता अनेक संधी आहेत. आपण तिथे अधिकारी म्हणून जाऊ शकता, आपण तिथे जवान म्हणून जाऊ शकता, आपण तिथे 12वी पास नंतर जाऊ शकता, आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर जाऊ शकता, आपण स्त्रिया जाऊ शकतात, पुरुष जाऊ शकतात. आणि सैन्यामध्ये अनेक अतिशय तुम्हाला चांगल्या प्रकारच्या संध्या मिळतात. वेगवेगळ्या युद्धात ते कसं काम करतात याच्याविषयी मी बोललेलो आहे. सैन्यामध्ये आपल्याला हेलिकॉप्टरमध्ये बसता येतं, तिथून खालती उड्या मारता येतात, रॉक क्लाइम्बिंग आपल्याला करता येतं, त्याच्याशिवाय राफ्टिंग आपल्याला करता येतं. तुमचा पाण्याशी बऱ्यापैकी संबंध आहे. आपल्याला पाकिस्तानमध्ये जाण्याकरता पासपोर्ट लागत नाही. पण काही जण म्हणतात की मग पासपोर्ट पण पाकिस्तानला जायचंच कशा करता, हा एक वेगळा प्रश्न आहे. तिथे जायची काही गरज नाहीये. म्हणजे आपल्याला अनेक प्रकारच्या संधी मिळतात. तुम्हाला ऍडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असेल तर ते मिळतो. तुम्हाला 5000 फुटावरनं उडी मारायची असेल तर ती उडी मारायची संधी सुद्धा मिळते. एकाने विचारलं कशाला उडी मारायची विनाकारण इतक्या उंच ह्याच्यावरनं. तर म्हणजे आपल्याला अनेक प्रकारच्या संधी ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात मिळू शकतात. तर ज्याला थोडं आउटडोर लाईफ आवडतं, ज्याला थोडंसं ऍडव्हेंचर लाईफ आवडतं, तर त्याकरता ज्याला थोडंसं कठीण भागात ज्याला आवडतं, ज्याला प्रवास करायला आवडतं, ज्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते, ज्याला देशाविषयी थोडासा अभिमान वाटतो, तर त्यांनी सैन्यात जरूर जावं आणि त्यांनी नक्कीच तुम्हाला तिथे चांगलं काम करायची संधी मिळेल. तर हे आपण बघा, मी आपल्याला हे केवळ एक मोटिवेशन म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि सैन्याची जी परंपरा आहे, लिव्ह बाय चान्स, लव्ह बाय चॉईस अँड किल बाय प्रोफेशन, तर याचा नेमका अर्थ काय होतो मी सांगत नाहीये. आता मी तुम्हाला सैन्यामध्ये वेगवेगळ्या संधी कशा मिळतात ते दाखवतो. आपल्याला सीमेचं रक्षण करायचं असतं, दहशतवाद्याशी लढायचं असतं, सैन्याला जे देशाचे शत्रू आहेत त्यांना मारायचं असतं, देशाचं नैसर्गिक ज्या आपदा होतात त्यांच्यापासून रक्षण करायचं असतं. तर सैन्याची कामं जी आहेत ती खूपच चांगली आहेत. तर सॅक्रिफाईस, डिसिप्लिन, ह्युमन इंटिग्रिटी वगैरे जे गुण असतात ते सगळे आहेत. आणि हा भारताचा सर्वात पहिला, ज्याला परमवीर चक्र मिळालं होतं 47च्या लढाईमध्ये, मेजर सोमनाथ शर्मा पहिलं परमवीर चक्र त्यांना मिळालं होतं. मग त्याच्यामुळे काश्मीर लढाई तरी आपली याची कल्पना आहे आपल्याला. मग 1962च्या युद्धामध्ये माझा सख्खा मावस भाऊ लेफ्टनंट विष्णू आठले इथे शहीद झाला होता. त्याच्यानंतर 1965चं युद्ध जे आपण जिंकलेलं होतं, त्याच्यानंतर 1971च्या युद्धाचं हे एक अतिशय प्रसिद्ध चित्र आहे की जिथे पाकिस्तानचे जे सेनापती आहेत लेफ्टनंट जनरल नियाझी, ते आपले जे सेनापती आहेत लेफ्टनंट जनरल अरोरा यांना सरेंडर करता आहेत. तर यांना बघा. आणि हे मात्र बघा, या युद्धातला जे आपले सर्वश्रेष्ठ जे सेनापती होते, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, हे या युद्धाचे एक अतिशय प्रचंड मोठे हिरो होते. आत्ताच या युद्धाला डिसेंबरच्या महिन्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. आणि आता देश स्वर्णिम जयंती म्हणजे 75व्या च्याकडे जातो आहे. तर म्हणून या दोन्ही याचं म्हणजे दोन्ही सुवर्ण संधी साधून स्वर्णिम जयंती देशामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते आहे. आणि त्याच्यामध्ये फील्ड मार्शल विषयी मी अनेक वेळा बोललो होतो, एखाद्या युद्धाविषयी मी बोललो होतो. ज्यांना कोणाला युद्धाविषयी काही माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्या युट्यूबवरती जरूर जावं. तिथे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषामध्ये याविषयीची पुष्कळशी माहिती मिळेल. फील्ड मार्शल साहेब माणेकशॉ अतिशय शूर सेनानी होते. 1999चं कारगिलचं जे युद्ध होतं हे तर पूर्ण टेलिवाईज झालं होतं, तुम्हाला ते माहीतच असेल. पण आणि हे प्रसिद्ध चित्र आहे टायगर हिलचं. आणि हा त्याचा एक हिरो कॅप्टन विक्रम बात्रा. कॅप्टन विक्रम बात्रा याला या युद्धामध्ये परमवीर चक्राने गौरवण्यात आलं होतं. आणि याचा एक इंटरव्ह्यू घेण्यात आला होता एका टीव्ही चॅनलवरती. तर त्यावेळेस त्याला म्हणजे त्याच्या आधी त्यांनी एक मोठं फीचर कॅप्चर केलं होतं. त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे. तर ते म्हणाले की ये दिल मांगे मोर, म्हणजे आतापर्यंत आम्ही खूप काही काही अचीव्ह केलेलं आहे, परंतु मला आज रात्री पुन्हा एका हल्ल्यात जायचं आहे आणि टायगर हिलवरती हल्ला करायचा आहे. टायगर त्या दिवशी रात्री इंटरव्ह्यू नंतर विक्रम बात्रा हल्ला करता गेले. टायगर हिलवरती आपण कब्जा केला, परंतु विक्रम बात्रा मात्र जिवंत परत आले नाही. त्यांना या युद्धामध्ये परमवीर चक्र हे जे आपलं हायेस्ट अवॉर्ड आहे त्याने त्यांचा गौरव करण्यात आला. तर मला वाटतं ही काही नावं आपल्याला कळत असावी. भारतीय सैन्यामध्ये तुम्हाला परदेशात सुद्धा जायला म्हणजे पुष्कळ संधी मिळतात. आणि याच्यामध्ये मला काहीतरी थोडं वेगळं सांगायचं आहे. ते असं की आपले विद्यार्थी शिकण्याकरता परदेशामध्ये जातात. आता युक्रेन क्रायसिस हा युक्रेन मधला एक मोठा संकट तयार होत आहे आणि तिथे 20,000 भारतीय विद्यार्थी तिथे शिकण्याकरता आहेत. आणि आज लाखोच्या संख्येमध्ये भारतीय विद्यार्थी हे परदेशात शिकण्याकरता जातात, कारण समज अशी आहे की तिथलं शिक्षण हे जास्त चांगलं आहे. परंतु तुम्हाला कल्पना आहे का की परदेशाचे सैनिक भारतामध्ये शिक्षण करण्याकरता येतात. म्हणजे आज भारतीय सैन्यामध्ये 50 ते 60 देशाचे सैनिक हे एनडीए मध्ये असतील किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमी बँगलोर मध्ये असतील किंवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये असतील. म्हणजे परदेशातले सैनिक इन्क्लुडिंग अमेरिकेचे सैनिक हे इन्क्लुडिंग युरोपियन सैनिक हे भारतामध्ये शिक्षणाकरता येतात. कारण त्यांना वाटतं की जे ट्रेनिंग भारतीय सैन्यामध्ये मिळतं, जो युद्धाचा अनुभव जो भारतीय सैन्यामध्ये मिळतो तो कुठेही मिळू शकत नाही. आणि हेच कारण आहे की ज्यामुळे चीन सुद्धा भारताशी युद्ध करायला घाबरतं. चीन भारताला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत राहील, परंतु जे फिजिकल युद्ध आहे, जे पारंपरिक युद्ध आहे, जे बंदुकीचं, लाईट मशीन गनचं, तोफांचं, रणगाड्यांचं युद्ध आहे, ते चीन कधीही करू शकणार नाही. कारण चीन याकरता भारतीय सैन्याला घाबरतो आणि त्यांचे आपण 70 सैनिक हे मारले होते गलवानमध्ये. तर आपल्याला रिव्हर राफ्टिंग करता येतं, पॅरा जम्पिंग करता येतं, रॉक क्लाइम्बिंग करता येतं, माउंटेनिअरिंग आहे, डेझर्ट सफारी आहे, आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. तर हे अशा प्रकारचं जर आपण बाहेर करायचं म्हटलं तर हे जवळजवळ अशक्य आहे. आता बघा हा आपला बर्फातला भाग तिच्याकडे जाता येतं. तर म्हणजे तिथे जे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला खेळ खेळता येतात, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंगला जाता येतं. तर हे सगळं आता मी आपल्याला फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करीन की आपल्याला जर इथे भरतीला जायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपलं काय हे असायला पाहिजे. तर इथे मी आपल्याला सांगू अशी इच्छितो की भारतीय सैन्यात जाण्याकरता आपण 12वी नंतर जाऊ शकतो, आपण ग्रॅज्युएट नंतर जाऊ शकतो, आपण टेक्निकल ग्रॅज्युएट पर्यंत जाऊ शकतो. आज भारतीय सैन्यामध्ये तुम्ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला जाऊ शकता, IMA मध्ये जाऊ शकता, OTA जाऊ शकता. त्यामध्ये सगळ्या मुली पण जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही 12वी पास झाल्यानंतर जी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे त्याकरता जायला पाहिजे. ही सगळी माहिती वेबसाईटवरती अवेलेबल आहे. परंतु मी आपल्याला इथे फक्त सैन्याची जी परीक्षा असते ती कशी असते आणि त्याची तयारी कशी करायची याच्यावर थोडंसं जास्त लक्ष केंद्रित करेल. कारण ही माहिती काही मी सांगतोय ते ग्रेट नाहीये, ही फक्त मी एका ठिकाणी आणली आहे एवढंच फक्त माझं कौशल्य. आणि जर तुम्ही NDAच्या वेबसाईटवरती गेला किंवा IMAच्या वेबसाईटवरती गेला किंवा इंडियन आर्मीच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी ही माहिती मिळेल. किंवा तुम्ही रिक्रुटमेंट नावाचे जे प्रकार आहे त्याच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. तर इथे मी आपल्याला सांगू इच्छितो की जर तुम्हाला एक रिक्रूट म्हणून जायचं असेल तर कसं जायचं, एक अधिकारी म्हणून जायचं असेल तर कसं जायचं. रिक्रूट म्हणून तुम्ही 12वीच्या नंतर जाऊ शकता. परंतु अगेन प्रॉब्लेम तोच आहे की तुम्हाला जर रिक्रुटमेंटला जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी एक 500-600 या वेकेन्सीज सैन्याकरता असतात आणि रिक्रुटमेंटची भरती
ही कोल्हापूर, सातारा, सांगली अशा भागामध्ये होते. तर त्याकरता येणारे लोक हे हजारो लाखोच्या संख्येने येतात. आजकाल नवीन पद्धत सुरू झाली आहे की रिक्रुटमेंटची ऍप्लिकेशन आता सगळी तुम्हाला ऑनलाईन भरावी लागते. मी आपल्या कॉलेजला रिक्वेस्ट करीन की ही ऍप्लिकेशन ऑनलाईन कशी भरायची याचं ट्रेनिंग आपल्या प्राध्यापकांकडून त्या मुलांना जरूर द्यावं. कारण मुलांना हे फॉर्म सगळे दुर्दैवाने इंग्लिशमध्ये असतात. काही त्याला काय फार अक्कल लागते असं काही नाही, परंतु इंग्लिश भाषा ही थोडीशी कठीण असल्यामुळे आपल्याला काही त्रास होतो. तर ते फॉर्म ऑनलाईन त्याचा प्रिंटआउट काढा, तो फॉर्म कसा भरायचा लोकांना शिकवा, ते म्हणजे ते त्याला अप्लाय करू शकतात. कारण जर तुम्ही तर फॉर्मच नीट भरला नाही तर 20-25% लोक फॉर्म नीट भरला नाही म्हणून बाहेर पाठवले जातात तुमच्या. आणि त्याच्याबरोबर काही कनेक्टेड डॉक्युमेंट्स लागतात. तर ते डॉक्युमेंट त्याला तुम्ही 12वी पास झाल्याचं त्याचं सर्टिफिकेट, बर्थ डेटचं सर्टिफिकेट, तुम्ही भारतीय आहात त्याच्याकरता आधार कार्ड वगैरे अशा 5-6 गोष्टी असतात की ज्या सामान्य रिक्वायरमेंट आहेत. आजकाल कुठे पण गेलं तरी तुम्हाला म्हणजे हे आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, हे सगळीकडे लागतं. तर तेच तिथे लागतं. ते तुम्हाला ते अपलोड करता आलं पाहिजे. त्याचं एक ट्रेनिंग तुम्ही जरूर करा. तर ते तुम्हाला शाळेत तुमच्या कॉलेजमध्ये नक्की करता येईल. परंतु जे दुसरं जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे इथे जी परीक्षा होते त्यात पहिले एक फिजिकल फिटनेसची परीक्षा होते. आणि फिजिकल फिटनेसमध्ये तुम्हाला 5 किलोमीटर हे पळावं लागतं आणि त्याच्याकरता एक वेळ ठरलेली आहे. या सगळ्या मुलांना फिजिकल फिटनेसचा चांगला पाहिजे, त्यांना पळण्याची प्रॅक्टिस पाहिजे, रोज त्यांना 3-3, 4-4 किलोमीटर पळता आलं पाहिजे. आणि जर तो कुठल्या खेळाडू असतील तर फार चांगलं. मग ते कबड्डी असो की हॉकी वगैरे तिथे खेळतात ते मला माहिती नाही, परंतु बास्केटबॉल असो, व्हॉलीबॉल असो, कुस्ती असो, जे कुठलाही मैदानी खेळ, अर्थात याच्यामध्ये कम्प्युटर गेम सामील नाहीत हे आपल्याला लक्षात आलंच असेल. कारण काही काही मुलांना आजकाल सगळ्यांना कम्प्युटर गेम सगळे एक्सपर्ट झालेत आणि सांगतात की मी लेवल 4 ला पोहोचलो, लेवल 5 ला पोहोचलोय. आता लेवल 4 आणि 5 मधला फरक माझ्या तर लक्षात आलेला नाहीये, आपल्यामध्ये अनेकांच्या आला असेल, परंतु कम्प्युटर गेम्स नाही. आणि दुसरं तुम्ही खेळायला पाहिजे, खेळ बघायला नको. आणि जर म्हणतात सर मला खेळायची खूप आवड आहे, मी प्रत्येक IPL ची मॅच बघतो. आता IPL म्हणजे काय, इंडियन पैसा लीग किंवा इंडियन प्रोफेशनल लीग. आता IPL सुरू होत आहे आणि लाखो कोट्यावधी रुपये येऊन क्रिकेटर्स आता खेळणार आहेत आणि मग 20 ओव्हरची मॅच असते. तर तुम्हाला जर IPL बघायची जर सवय असेल तर तो खेळ खेळण्यामध्ये सामील नाही. तुम्हाला खेळ खेळायचा आणि क्रिकेट हा खेळ समजला जात नाही. तर खेळ खेळत असाल तर ते खरोखर चांगलं असतं. तर एक तर तुमचा फिजिकल फिटनेस चांगला पाहिजे, ठरलेल्या वेळामध्ये तुम्ही ही वेळ करायला पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला रोज पळण्याची सवय पाहिजे. तुमचं डाएट अर्थातच चांगलं पाहिजे. डाएटचा अर्थ हे जे ट्रॅश फूड असतं म्हणजे वडापाव वगैरे, तर ते डाएटमध्ये सामील नाही. कारण एखादी मला विचारलं पण वडापावमध्ये कुठले व्हिटॅमिन्स असतात, तर म्हटलं मला तरी काही माहिती नाहीये, आता शास्त्रज्ञांना विचारावं लागेल. तर साधं नॉर्मल डाएट म्हणजे भाजी पोळी वगैरे की जे आपण घरचं जेवण ज्याला आपण म्हणायचं ते खूपच सात्विक असतं, ते खूपच डाएटच्या दृष्टीने चांगले असतं. दूध म्हणा, हे म्हणा, तर म्हणजे तुम्ही काही रोजच मासे खायला पाहिजे किंवा खायला पाहिजे असं नाही. खात असाल तर चांगली गोष्ट, त्यात काही वाईट नाहीये. परंतु नॉर्मल घरचं जेवण जेवणं हे महत्वाचं आहे. त्यात तुमचं डाएट चांगलं होईल. तिसरी गोष्ट, तिथे तुम्हाला गोळा फेक किंवा अशा काही काही गोष्टी किंवा त्याला पुलअप्स ज्याला म्हणतात, म्हणजे सिंगल बार वरती स्वतःला वरती ओढायचं, तर ते तुम्हाला 4 ते 8 असं करावं लागतं. तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणून तुमच्याकडे अपर बॉडी म्हणजे जो वरचा कमरेच्या वरचा जो भाग आहे तो मजबूत असायला पाहिजे. वेट ट्रेनिंगचा वापर करा, जिम्नॅशियमचा वापर करा. आजकाल सरकारने अनेक ठिकाणी ओपन जिम्नॅशियम उघडलेली आहेत. तुमच्या भागात आहे की नाही माहिती नाही, तर नसेल तर तुमच्या तिथल्या लोकल MLA ला सांगा की तुमच्या खाली एखादं जिम्नॅशियम तुमच्या कॉलेजच्या आत उघडा, कॉलेजच्या परिसरामध्ये उघडा, ज्याच्यामुळे तुम्हाला व्यायामशाळा तुमच्या तिथल्या तिथेच मिळू शकेल. तर व्यायाम करायला पाहिजे, बॉडी आपली चांगली पाहिजे, फिजिकल फिटनेस चांगला पाहिजे. तर तिसरी गोष्ट अशी की तिथे मेडिकल फिटनेस जो असतो तो अतिशय उच्च दर्जाचा असतो. आणि मेडिकल फिटनेस तुमचा चांगला आहे की नाही हे तुम्हाला केवळ डॉक्टर्स हे सांगू शकतात. तर म्हणून तर तिथे तुमच्या भागामध्ये नॉर्मल डॉक्टर्स मेडिकल फिटनेस करता काय चेक केलं जातं, तर तिथे तुमचा आय स्पेशलिस्ट तुमचे डोळे चेक करतो, सर्जन तुमच्या आतले भाग चेक करतो, त्याच्याशिवाय मेडिकल स्पेशलिस्ट तुमची छाती चेक करतो, ENT स्पेशलिस्ट तुमचं कान घसा चेक करतो, डेंटिस्ट अर्थात तुमचे दात चेक करतो. जर मुली असतील तर गायनाकोलॉजिस्ट हे गायनाकोलॉजी चेक करतात. तर हे सगळं या टेस्ट नेमक्या काय होतात हे दिलेलं आहे. म्हणजे काही त्याच्यात काही गुप्त गोष्ट काही नाही. मी आपल्याला अशी रिक्वेस्ट करीन की
की तुम्ही स्वतःचं मेडिकल हे जरूर चांगल्या डॉक्टरकडनं करून घ्या. जर रत्नागिरीमध्ये कोणी आर्मी मेडिकल कोडचे जर डॉक्टर असतील तर त्यांच्याकडनं करून घ्या, किंवा कॉलेजमध्ये कुठल्या तरी चांगल्या डॉक्टर्सना बोलवून तुम्ही हे मेडिकल करून घ्या. कारण ज्याला सैन्यात जायचं त्यांनी मेडिकल जरूर करून घ्यावी. कारण जर तुम्ही जर मेडिकली फिट नसाल तर नंतर असं दिसतं की सगळ्या टेस्ट पास करून ज्यावेळेला मेरिट लिस्टच्या आधी मेडिकली नेहमी सर्वात शेवटी केली जाते. तर त्याच्यामध्ये 25 ते 30% मुलं सगळ्या परीक्षा पास झाल्यात परंतु मेडिकलमध्ये फेल होतात. आणि मेडिकलमधले जे प्रॉब्लेम्स हे 2 प्रकारचे असतात, एक परमनंट आणि दुसरं टेम्पररी. म्हणजे कानात मळ असणं हा टेम्पररी प्रॉब्लेम झाला, पण हृदयामध्ये मरमर म्हणजे घुरघुर घुरघुर आवाज येणं हा एक जरा जास्त सिरियस प्रॉब्लेम झाला, ज्याला तुम्हाला सैन्यामध्ये कोणी येऊ देणार नाही. जर डोळ्यात चष्मा असेल तर तुम्हाला फक्त एकच लेवल 6x6 वरती अलाउड आहे, बाकी ठिकाणी तुम्हाला नाही. तर असे जे परमनंट प्रॉब्लेम्स असतात तर ते प्रॉब्लेम तुमचे मेडिकलचे परमनंट आहेत की टेम्पररी आहेत हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून मी मेडिकलमध्ये पुष्कळ वेळ खर्च करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर रिटर्न परीक्षा असते. रिटर्न परीक्षेचे विषय हे सगळे 12वीचेच असतात, त्याच्यामध्ये फक्त जनरल अवेअरनेस हा विषय वाढतो. तर त्याकरता पुस्तकं अवेलेबल आहेत. मी आपल्या कॉलेजला रिक्वेस्ट करीन की रिक्रुटमेंट करता जी पुस्तकं तुम्हाला, जर पुण्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही मोठ्या बुक डेपोमध्ये गेला, आप्पा बळवंत चौक वगैरे, तर तुम्हाला तिथे पुस्तकं मिळतील. 2-3 पुस्तकं जरूर विकत घेऊन ठेवा. आणि तुमच्या मुलांना बक्षीस म्हणून तुम्ही म्हणजे जर काही खरं चांगलं काम केलं तर त्यांना अशा प्रकारची पुस्तकं जरूर प्रेझेंट करा की त्याच्यामध्ये ती तुम्हाला त्या परीक्षेमध्ये सिलेबस काय असतं ते कळेल. आणि तुम्हाला मी एवढं सांगू शकतो की जे सिलेबस तिथे असतं, मग ते जवानांकरता असो की ते तुमच्या अधिकाऱ्यांकरता असो, ते सिलेबस तुम्ही तुमचे प्राध्यापक मंडळी हे कॉलेजमध्ये सुद्धा कव्हर करू शकता. कारण थोडंसं सिलेबस हे वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की जर तुम्ही एनडीएत जायचं म्हटलं तर तिथं सिलेबस जे आहे ते सीबीएसईच्या प्रकारचं आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आणि महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने एसएससीचा प्रकार हा जास्त आहे, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. तर त्याच्यामुळे 20-25% सिलेबस हे वेगळं असतं. म्हणून ही पुस्तकं विकत घेणं हे महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला कोचिंग क्लासेस विषयी जर माहिती पाहिजे असेल, मला वेळेचा काही ते अंदाज येत नाही, माझ्यासमोरचं घड्याळ बंद पडलेलं आहे, परंतु मला मी प्राध्यापकांना रिक्वेस्ट करतो की जर माझा जसा वेळ संपेल सांगा, नाही तर आपल्याला इंटरॅक्शन करता काही वेळच मिळणार नाही. परंतु मी थोडे जास्त डिटेलमध्ये अशा करता एक्सप्लेन करायचा प्रयत्न. वेळ अजून किती वाजला? सर वेळ आहे, आपण जेवढा घ्याल तेवढा वेळ आहे, काही अडचण नाही. ओके, तर मी आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड जातो, कारण मी तुम्हाला या गोष्टी म्हणजे रिटन परीक्षेकरता तयारी, फिजिकल फिटनेस करता तयारी, स्वतःची प्रकृती चांगली ठेवण्याकरता तयारी, गेम्स कसे खेळायचे हे सगळं सांगितलं. तर हे आपल्याला ही तयारी करण्याकरता वेळ लागतो. आणि ते मी आपल्याला अजून 2 माहिती देऊ इच्छितो. त्यांना प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग करायचं असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 2-3 जागा आहेत जिथे तुम्हाला हे ट्रेनिंग अतिशय चांगल्या पद्धतीने दिलं जातं. सातारा आणि कोल्हापूर, रिपीट करतो, सातारा आणि कोल्हापूरमध्ये PRTC नावाचा प्रकार आहे, प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग सेंटर, की जिथे तुम्हाला 6 आठवडे हे ट्रेनिंग दिलं जातं. तिथे 2,500-3,000 हजार रुपये तुम्हाला पडतात, हे सरकारी आहे. आणि याच्याशिवाय अनेक प्रायव्हेट सुद्धा लोक आहेत की जे ट्रेनिंग देतात, पण त्यांच्याकडे जावं असं म्हणणार नाही. माझ्याच तुम्हाला युट्यूबवरती सुभेदार मेजर जे आमचे होते हरदास जाधव, ज्यांची आपल्याला एक फिल्म दिसेल की त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला होता की याकरता रिक्रुटमेंट करता ट्रेनिंग कसं, त्याची तयारी कशी करायची, यावरती त्यांचा आणि माझा संवाद आम्ही केला होता. तर तुम्ही त्याची लिंक पण मी मला वाटतं पाठवली असावी दीपाली मॅडमला असं मला वाटतं. ती जरूर बघा, त्यात तुम्हाला खूप अजून जास्त माहिती मिळेल की जी माहिती मी वेळेच्या अभावी आता कव्हर करू शकणार नाही. आणि आता मी तर हे झालं रिक्रुटमेंट करता. तर तुम्ही रिक्रुटमेंट जाऊ शकता ना केवळ भारतीय सैन्यामध्ये, मेडिकल कोअरमध्ये जाऊ शकता, तुम्ही मध्ये जाऊ शकता, तुम्ही वगैरे आहे तुम्ही तिथे पण जाऊ शकता. तर आता मी पुढे जातो आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, ऑफिसर म्हणून जायचं असेल तर तुम्ही ते कसं जाऊ शकाल. तर त्याकरता तुम्हाला अर्थात एनडीए मध्ये जायला पाहिजे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला जायला पाहिजे. काय फरक पडतो प्रयत्न करीन की इथे जे अजून ऍड होतं ते आहे म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. तर तो इंटरव्ह्यू तयार करायची, त्याची तयारी कशी करायची याच्यावरती मी युट्यूबवरती पुन्हा हे टाकलेलं आहे. ब्रिगेडियर बोधे म्हणून आहेत पुण्यामध्ये,
ते याच्यावरती कोचिंग क्लासेस चालवतात. कारण हे सगळं सांगायचं म्हटलं तर याला खूपच वेळ होईल, तर ते सांगणं सध्या इथे शक्य नाहीये. तर त्या तयारी करता आपण ब्रिगेडियर बोधेंचा इंटरव्ह्यू मी घेतलेला आहे आणि 2 वेळा घेतलेला आहे. तर ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि 12वी नंतर तुम्हाला जाता येतं असं नाही, तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा जाता येतं, तुम्हाला इंडियन मिलिटरी अकॅडमीला जाता येतं, तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस मध्ये सुद्धा जाता येतं, तुम्हाला टेक्निकल ग्रॅज्युएट म्हणून जायचं असेल तरी जाता येतं, तुम्हाला डॉक्टर म्हणून जायचं असेल तरी तुम्हाला जाता येतं. तुम्हाला म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या संध्या आज आपल्याला सैन्यात जायला आहेत की ते सांगणं या वेळेमध्ये हे आपल्याला शक्य नाहीये. आणि आपण हे बघा की हे एनडीएतलं ट्रेनिंग कसं होतं, ते पीटी कसे करतात, व्हॉलीबॉल कसं घेतात, बास्केटबॉल कसं घेतात वगैरे वगैरे, हे आपण इकडे सगळं हे बघू शकाल. तर म्हणजे संध्या या आपल्याकडे भरपूर आहेत. मी जे म्हटलं की तुम्हाला पुलअप्स करता आले पाहिजे, सिंगल बारला लटकून तुम्हाला 8 वेळा खालतीवरती जाता यायला पाहिजे, हे तुम्ही बघा. आणि हे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून. हे मी पुलअप विषयी सांगत होतो की तुम्हाला 8 पुलअप्स कमीत कमी करता आलं पाहिजे. तर या सगळ्या संध्या केवळ मुलांनाच आहे असं नाही, सगळ्या मुलींकरता सुद्धा अवेलेबल आहेत. फक्त मुलींकरता जे फिजिकल स्टँडर्ड्स आहेत ते मुलांपेक्षा जवळजवळ 30% कमी आहे. म्हणजे जर मुलांकरता जर 8 पुलअप्स असतील तर मुलींकरता 4. परंतु मुलींना सुद्धा स्वतःला फिजिकली फिट हे ठेवायला पाहिजे. आणि माझा अनुभव असा आहे की अनेक मुली ज्या भारतीय सैन्यामध्ये आलेल्या आहेत त्या बहुतेक सगळ्यात चांगल्या खेळाडू होत्या. म्हणजे कोणी कबड्डी खेळत होतं, कोणी क्रॉस कंट्री पळत होतं, कोणी खो खो होतं. म्हणजे त्यांचा फिजिकल फिटनेस हा बऱ्यापैकी चांगला होता. तर मुलींना सुद्धा त्या संधी आहेत की ज्या पुरुषांकरता, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. फक्त फिजिकल फिटनेसची जी स्टँडर्ड्स आहेत ती कमी आहेत. परंतु आपण बघतो की आपल्या मुली ज्या आहेत या अॅनेमिक असतात, महाराष्ट्रातल्या मुली. तर त्याच्यामुळे त्यांचं डाएट चांगलं असायला पाहिजे, त्यांचा फिजिकल फिटनेस चांगला असायला पाहिजे, त्यांचं मेडिकल करून घ्या. त्यांच्यामध्ये कुठली काही डेफिशियन्सी असेल, ज्याला आपण डाएटरी डेफिशियन्सी म्हणतो, तर त्या करायला पाहिजेत. कारण जर तुमचा फिजिकल आणि मेंटल फिटनेस चांगला नसेल तर तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुम्ही सैन्यामध्ये जाऊ शकणार नाही. तर इंडियन मिलिटरी अकॅडमीत सुद्धा तुम्ही जाऊ शकाल. तुम्ही याच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन ज्या जसं का तुम्हाला मुली तुम्हाला जे दिसत आहेत, म्हणजे की या सगळ्या मुली तुम्ही कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता, तुम्ही MCT मध्ये तुम्ही जाऊ शकता, तुम्ही सिग्नल्स मध्ये जाऊ शकता, तुम्ही इंजिनियर्स मध्ये जाऊ शकता. या सगळ्या मुली जे ट्रेनिंग करतात तुम्ही बघू शकाल की या मुली या ट्रेनिंग करतायत म्हणजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा की मुलांचं एक सैनिक कसा बनवला जातो याचं हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते तुम्ही इथे बघू शकाल. तर हे सगळं तुम्हाला सैन्याच्या आत प्रवेश करण्याकरता तुम्हाला अतिशय तयारी करावी लागेल. आणि त्याकरता रिटन परीक्षेकरता अभ्यास प्रचंड करावा लागेल, सिलेबस सगळं कव्हर करावं लागेल. परीक्षेकरता पेपर जे 10-15 तिथे मॉक एक्झामिनेशन पेपर्स तुम्हाला तिथे मिळतात, ते तुम्हाला बघावं लागतील. पहिल्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होतील ते तुम्हाला बघावं लागेल. ते पुस्तकाचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कुठल्याही परीक्षेकरता चांगले मार्क्स मिळण्याकरता आपण जो अभ्यास करतो तो तुम्हाला इथे करावा लागेल. फिजिकल फिटनेस हे तुम्हाला 2, 3, 4 वर्ष करावं लागेल, तरच तुमचं स्टँडर्ड ठीक राहील. मेडिकल विषयी मी बोललेलो आहे. त्याच्याशिवाय जे SSB इंटरव्ह्यू आहे ज्याला मात्र पुष्कळ वेळ लागेल, 2-3 वर्ष. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस हा एक मोठा प्रकार आहे. म्हणजे ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणायचं. तर त्याकरता तुम्ही म्हणजे त्याकरता अशा प्रकारचे व्हिडिओ जे मी तयार केले ते तुम्हाला बघितले तर तुम्हाला तुमचा अवेअरनेसचा पुष्कळ हा इम्प्रूव्ह होऊ शकतो. आता मी इथे जेव्हा सैन्याविषयी बोलतो तिथेच मी आपल्याला हे सांगू इच्छितो की सैन्याशिवाय या सगळ्या सैन्याच्या मुख्य होते सुप्रीम कमांडर. सैन्याशिवाय ज्यावेळेला आपण सैन्य म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड एवढंच नाही, तर तुम्ही इथे CAPF सुद्धा इन्क्लूड करा. म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, म्हणजे CRPF, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा बल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, CISF, BSF हे भारत बांगलादेश बॉर्डरवरती असतं, SSB हे भारत आणि भूतान आणि भारत आणि नेपाळ सीमेवरती असतं, तटरक्षक दल हे कोस्टल एरियामध्ये असतं, व CISF हे एअरपोर्ट वरती आणि VIP सुरक्षा करता असतं. तर अशा जी अर्धसैनिक दलं आहेत त्यांच्या वेकन्सी प्रचंड आहे. म्हणजे जर NDA करता जर 350 वेकन्सी असतील
तर अर्धसैनिक दलांकरता त्याच्या तिप्पट किंवा चौपट एवढ्या वेकन्सीज आहेत. आणि तुम्ही तिथे केवळ अधिकारी म्हणजे नुसतं असिस्टंट कमांडंट म्हणून जाऊ शकता असं नाही. तर तुम्हाला कल्पना की पोलीसमध्ये तुम्ही डायरेक्टली ASI म्हणून सुद्धा भरती होऊ शकता जर तुम्ही परीक्षा MPSC ची पास झाला तर. तसंच तुम्ही डायरेक्टली ASI म्हणून सुद्धा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मध्ये जाऊ शकता. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आणि तिथे सुद्धा अभ्यासाची पद्धत जवळपास तशीच आहे. फक्त लक्षात आपल्याला हे असायला पाहिजे की त्यांचं स्टँडर्ड हे सैन्यापेक्षा पुष्कळ कमी आहे. तर त्याच्यामुळे तिथे पास व्हायची शक्यता ही खूप जास्त वाढते. तर जी मुलं सैन्याकरता प्रयत्न करतात त्यांनी CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस करता सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनी पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे आसाम रायफल्स करता सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यांनी इतर पोलीस दलं जी आहेत त्यांच्या करता सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. सगळीकडे परीक्षेची पद्धत ही खूप चांगली असते. तर म्हणून मी आपल्याला थोडक्यात सगळं हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे काय असतं, कसं असतं. पण वेळेचं आपल्याला मर्यादा त्यावेळेस आपल्याला थांबावंच लागेल. तर हे सगळं आपल्याला माझ्या YouTube वरती सुद्धा दिसेल, सैनिक म्हणून, अधिकारी म्हणून वगैरे. तर ते तुम्हाला ज्यांना खरोखर काहीतरी करायचं तरी ते जरूर करावं. आणि हे काही तर हे थोडक्यात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या इथे मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवान म्हणून कसं जायचं, ऑफिसर म्हणून कसं जायचं, CAPF म्हणून कसं जायचं वगैरे त्या आपण जरूर बघा. तर मला वाटतं आता मी इथे थांबतो. आणि जर आपण एक पुढचे 5 मिनिटं तरी जर काही आपल्याला प्रश्न काही विचारायचे असतील, काही शंका असतील तर त्याचा आपण निरसन करू शकतो. मी थांबतो आणि माझं जे शेअर आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आपण मला थोडं जास्त मोठ्या शेपमध्ये बघू शकता. काही प्रश्न, काही हे चॅट बॉक्स मध्ये मला काहीतरी पहिलेच काही ते आलेलं दिसतंय. जर पाहिजे असेल तर मी ते थोडं ते कव्हर करू शकता. मी थोडं बघतो की त्यांनी काय प्रश्न विचारलेले आहेत. गुड आफ्टरनून सगळ्यांनी एकमेकाला म्हटलेलं ते जाऊ दे. प्राऊड ऑफ इंडिया मी ते जाऊ दे. अनेकांनी आपले हे टाकलेले आहेत. ज्यांना प्रश्न विचार तुम्ही लिहिलेला आहे की प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनी संपल्यावर विचारावे, त्याच्यात टाकावे. एकाने मला ओळखलेलं की सर या फोटोमध्ये आपणच आहात. एकाने म्हटलं की फीडबॅकची लिंक जरूर पाठवा. ठीक आहे. ओके. पण प्रश्न म्हणजे विषयाशी संबंधित असे प्रश्न मला काही दिसलेले नाहीये. तर आपल्याला इच्छा असेल तर आपण विचारू शकता. हा बोला सर. धन्यवाद सर. हो. हा, ज्यांना सर खूप छान प्रकारचं हे विवेचन आहे. आमच्या समोर संपूर्ण आर्मी नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आधीपासूनचा भारत आतापर्यंत आणि हा पराक्रम आज आपण उभा केला आणि खरं आम्ही धन्य झालो आहोत. यानंतर मी अजून एक संधी अशी देतो की आपल्याकडे अनेक जण आहेत त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे, आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर मी जे सहभागी आहेत त्यांना एक विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न, नेमका प्रश्न सरांना विचारावा. सर आपल्या प्रश्नांचं उत्तर देतील. फक्त माईक सुरू करा आणि व्हिडिओ ज्यांना बोलायचं आहे त्यांनी. मी एक आपल्याला अजून एक थोडी माहिती देऊ इच्छितो. मी मराठा रेजिमेंट विषयी बोललो. सैन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. मी रिपीट करतो, सैन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. फक्त मेरिटोक्रेसी आहे. तुम्हाला जास्त मार्क मिळाले, तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये वरती आला तरच तुम्ही सैन्यात जाऊ शकाल. जात धर्म याचा सैन्याशी काहीही संबंध नाही. तर ते पहिले एक. आणि दुसरं मी आपल्याला सांगू असं इच्छितो, आता मी म्हटलं की मी मराठा रेजिमेंटचा आहे. तर मराठा रेजिमेंटचा आणि याचे सैनिक हे महाराष्ट्रातले असतात. तर मराठा रेजिमेंटचा अर्थ मी ते 56 कोळी मराठे किंवा काय 96 कोळी मराठे जो काही शब्द असेल हा प्रकार नाही. मराठा रेजिमेंटचा अर्थ आहे की जे महाराष्ट्राचे नागरिक आहे, ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे, ते सगळे मराठी. म्हणजे मग तो धर्म कुठलाही असो, म्हणजे मुस्लिम असो की ख्रिश्चन असो की बौद्ध असो की कुठलाही असो किंवा जात जमात कुठली असो, जर तुमच्याकडे डोमिसाईल महाराष्ट्राचं असेल तर तुम्ही मराठा म्हणजे महाराष्ट्राचे आहात, मराठा आहात. तर हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. तर म्हणून इथे मेरिटोक्रेसीला खूप किंमत आहे. म्हणून जर तुम्ही जास्त अभ्यास केला, जास्त तयारी केली, जास्त कोचिंग केलं तर अर्थात तुम्ही पास व्हाल. तर म्हणून तुम्ही हे तयारी भरपूर करा. आणि मी एक रिक्वेस्ट करीन की तुम्ही याचं थोडंसं हे युट्यूबचे मी ते म्हटलेलं आहे ना ते तुमच्या विद्यार्थ्यांना जरूर दाखवा.
कारण लोकांना काय होतं की घोड्याला नुसतं पाण्यापाशी देणं पुरेसं नसतं, तर घोड्याचं तोंड पाण्यात बुडवलं नाही तर तो पाणी सुद्धा प्यायला तयार नसतो. म्हणजे एक 10% मुलं असतात की जी त्यांना खरोखर ते हाय अचिव्हर्स असतात. परंतु आज प्रॉब्लेम या देशामध्ये काय आहे, शिक्षण होत आहे, तुम्हाला डिग्रीज मिळतील, तुम्ही म्हणाले मी MA आहे, BA आहे, MSc आहे, पण नोकऱ्या मिळत नाही. आज म्हणजे देशाचं भवितव्य असं इतकं हे आहे की 1.5 ते 2 कोटी मुलं हे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या डिग्रीज घेऊन जॉब मार्केटमध्ये येतात आणि त्यामध्ये फक्त 15% मुलांना नोकऱ्या मिळतात. मी आपल्याला घाबरवत नाहीये, मी आपल्याला एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की केवळ 15 ते 20% लोकांना नोकऱ्या मिळतील. तर म्हणून सैन्य किंवा CAPF किंवा पोलीस किंवा इतर सुरक्षा दलं हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. त्याकरता आपण जरूर करावं. आता एक प्रश्न आलेला आहे की त्याच्यात विचारलं आहे की मुलींकरता किती टक्के भरती प्रक्रिया होते. तर मुलींकरता अशी टक्केवारी नाहीये, दरवर्षी वेकन्सीज हे केल्या जातात. पण तुम्ही ऑन अन ॲव्हरेज समजा की ऑफिसर्स म्हणून तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संधी आहेत, म्हणजे डेंटल कोर आहे, मेडिकल कोर आहे, मग लिगल जे वकील मंडळी त्यांच्याकरता आहे, टेक्निकल ग्रॅज्युएट्स आहेत, ते सगळे मिळून कमीत कमी प्रत्येक वर्षी एक 60 ते 70 अधिकारी म्हणून तुम्हाला संधी मिळते ऑल इंडिया लेवलला. परंतु ज्या जवान म्हणून ज्या भरती होतात त्यांची संख्या ही बऱ्यापैकी आहे. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज अनेक मराठी मुली, मी बघितलं तरी आता ईशान्य भारतात गेलो होतो, तिथे आसाम रायफल म्हणून अर्धसैनिक दल आहे, तिथे 10% जण मराठी आहेत आणि मराठी मुली, म्हणजे त्यांचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतं. आणि मला एका मुलीचं त्याच्या गावामध्ये साताराला कुठे सत्कार पण झाला होता. फक्त तुम्हाला तिथे कसं जायचं, कारण आसाम रायफलची भरती ही फक्त शिलाँगला होते. ठीक आहे, सगळी माहिती अवेलेबल आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करीन की सैन्यामध्ये ज्या भरती ज्या वेगवेगळ्या जागा आहेत ते सगळे साईटच्या मुलांना दाखवा, रिक्रुटमेंटचे फॉर्म्स प्रिंटआउट घ्या, प्रत्येकाला तो फॉर्म द्या, मेडिकलचा प्रिंटआउट घ्या, त्याचा फॉर्म द्या, असे करा. आता एक प्रश्न पुढे आलेला की लेखी परीक्षा आहे किती गुणांची असते. थोडक्यात सांगतो की जी लेखी परीक्षा आणि SSB इंटरव्ह्यू, तर याच्यामध्ये असं असतं की लेखी परीक्षेला जर 600 मार्क्स असतील, एक 5-6 वेगवेगळे विषय असतात, गणित आहे, जॉग्राफी आहे, वगैरे वगैरे, तर तेवढे 600 मार्क हे SSB इंटरव्ह्यू करता असतात. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे म्हणजे इंटरव्ह्यू करता तयारी करणं एक ऑफिसर म्हणून फार महत्वाचं असतं, लक्षात ठेवा, एक ऑफिसर म्हणून. आणि CAPF मध्ये सुद्धा फक्त तिथे SSB होत नाही, तिथे फक्त इंटरव्ह्यू होतो आणि तो एक कलेक्टिव्ह इंटरव्ह्यू असतो. म्हणजे त्याला म्हणतात की 3-4 परीक्षक एकत्र येऊन तुमचा 15-20 मिनिटं इंटरव्ह्यू देतात. म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यू कसा करायचा याची तयारी माहिती पाहिजे. याकरता मी काही कोचिंग क्लासेसची पण तिथे माहिती दिलेली आहे. आणि एकाने लिहिलेलं आहे की म्हणजे मुली तयार होतात परंतु पालक तयार होत नाही. अतिशय चांगलं तुमचं ऑब्झर्वेशन आहे. मुली, जर तुम्हाला सैन्यात जायचं असेल तर तिथे तिघांची मिळून टीम असते. एक तर मुलगा किंवा मुलगी जिला जायचं आहे, दुसरे तिचे पालक ज्यांची ती मानसिक तयारी पाहिजे आणि त्यांनी त्यांची तयारी करून घ्यायला पाहिजे, आणि तिसरी त्यांची अध्यापक मंडळी की जे तुम्हाला समोर दिसत आहेत की त्यांची पुष्कळशी तयारी तुम्ही इथे करून घेऊ शकता तुमच्या कॉलेजमध्ये. आणि मी रेकमेंड करीन की तुम्ही हे कोचिंग क्लासेस तुम्ही स्वतः सुरू करा. त्यात काहीही विशेष नाही, सगळे साधे विषय, गणित आहे, हिंदी आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, की जे तुम्ही शिकवत आहात. फक्त जनरल नॉलेज हा एक वेगळा विषय असेल आणि ते पुस्तक विकत घेतलं तुम्ही ते कोचिंग करू शकता. कारण इथे जी मुलं येतात ते प्रचंड कोचिंग करून येतात, ते प्रचंड तयारी करतात. आणि जर नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हणतात, अजून तुम्हाला एक माहिती सांगू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल अनेक ठिकाणी आहेत. आता तुम्ही सगळे कॉलेजचे आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला आता तिथे जायची संधी नाहीये, परंतु तुमचे लहान भाऊ वगैरे असेल त्याला तुम्ही तिथे पाठवू शकता. किंवा जे सर्वात चांगलं सैनिक स्कूल आहे, त्या सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये आहे. परंतु एक अजून एक चांगली एस्टॅब्लिशमेंट आहे, त्याचं नाव आहे SPI, सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. तिथे 11वी आणि 12वीच्या मुलांना फक्त संधी मिळते, मुलं आणि मुली दोन्ही आलं म्हणजे. तर तिथे ती औरंगाबादमध्ये, आणि त्यांचे रिझल्ट फारच चांगले, कारण त्याचं ट्रेनिंग अर्थात जे आहे ते खूपच चांगलं आहे. आणि इथे तुम्ही एज लिमिट विचारलेली आहे. एज लिमिट NDA करता 12वी आहे, ग्रॅज्युएशन करता अजून जास्त वाढते, टेक्निकल ग्रॅज्युएट करता अजून वाढते. म्हणजे तुम्ही समजा 18 वर्षापासून ते 24, 25, 26 वर्षापर्यंत वेगवेगळ्या बॅचेस करता, वेगवेगळ्या परीक्षांकरता वेगवेगळी एज लिमिट्स आहेत. आणि अजून एक प्रश्न विचारलेला आहे की NCC ची मदत होते का.
तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे हो, नक्कीच मदत होते. जर तुम्ही एनसीसी केला असाल आणि तुम्हाला जर एनसीसीचं सी आणि बी सर्टिफिकेट असं जर ते तुमच्याकडे असेल की जे तुम्हाला 2 वर्षानंतर मिळतं, ठीक आहे ना, तर तुम्हाला रिटर्न परीक्षेकरता अपिअर व्हावं लागत नाही. मी रिपीट करतो, ठीक आहे ना. तुम्ही डायरेक्टली तुम्ही पास झाला असं समजला, तुम्ही एक मोठा हर्डल हा पास केलेला आहे. आणि त्याच्याशिवाय एनसीसी वेकन्सी सुद्धा त्याच्यामध्ये 4-5% असतात. तर त्याच्यामुळे म्हणजे ती सुद्धा माहिती ही तुम्हाला बऱ्यापैकी हे होते. आणि तिथे तुम्हाला हे जे शारीरिक शिक्षण देणारे जे असतात, हे जे आमचे हवालदार किंवा जेशोज वगैरे जे असतात, तर त्यांच्यामुळे सुद्धा तुमचं चालण्याची काय होतं, आजकाल आपल्याला नीट चालता येत नाही हो. म्हणजे चालायचं कसं, आता हे म्हणजे 1-2 कसं करायचं तुम्हाला शिकवायला पाहिजे. ताठ कसं उभं राहायचं, त्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, ते कसं करायचं. तर हे सगळं तुमच्या एनसीसी मुळे फरक पडेल. तर तुमच्या कॉलेजमध्ये नसेल तर शेजारच्या एनसीसी जॉईन व्हा. एकाने विचारलं आहे की तुम्हाला एनएसएस म्हणजे आहे ते उपयोगी पडेल का. तर त्याचा काही एनएसएसचा एवढा डायरेक्टली फायदा नाही आहे. म्हणजे एक्सपोजर तर आहे, परंतु डायरेक्ट फायदा असा नाही. इथे प्रश्न संपलेले दिसत आहेत. एखादा शेवटचा प्रश्न असेल तर आपण घेऊ शकतो. नाहीतर माझ्या मागे आता काय झालंय, मी घरामध्ये बसलेलो आहे आणि आता माझा नातू माझ्या मागे याची शक्यता आहे. त्याचं वय 2.5 वर्ष आहे. त्यांनी जर गोंधळ सुरू केला तर मग आपलं डिस्कशन पुढे जाऊ शकणार नाही. तर आपण लास्ट प्रश्न घेऊ शकतो. तर आपण तिथे तुमच्या कॉलेजमध्ये आलो असतो तर तिथे कॉलेजमध्ये नातवाला तुम्ही येऊ दिलं नसतं. त्यावेळेस गोंधळ कमी झाला असता. परंतु आता तो डेंजर वाढलेला आहे. तर आता खरं काही अजून काही प्रश्न नाही. शर्माने थँक्यू फक्त म्हटलेला आहे. ओके, मला वाटतं आपण थांबूया आता. हो सर, आपण सर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आजचं तुमचं जे आत्ताचं व्याख्यान म्हणूया, मार्गदर्शन म्हणूया, की आपल्याला मुलांनी कुठे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणती दिशा आहे नेमकी, कसा अभ्यास केला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं ते साकार व्हायला पाहिजे, यासाठी किती मानसिक तयारी, शारीरिक तयारी आणि मनस्वी जर एखादा माणूस तयार असेल तर तो जिंकू शकतो, जाऊ शकतो. आणि तुमच्याकडे पाहतानाच आम्हाला लक्षात येतं की 50-60 वर्षापूर्वी ही व्यक्तिमत्व सैन्यामध्ये गेले होते, एवढ्या मोठ्या पदावरती त्यांनी काम केलं, एवढं संपूर्ण देशाचं संरक्षण केलं. इतकं आपण आताही मुलं करू शकतात. सर, आम्हाला एक सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे आमचे कॉलेज विद्यार्थी जे आहेत ते चांगले चपळ आहेत, खेळाडू आहेत, म्हणजे खूप चांगले खेळतात. 25-30 मुलं आमच्या खेळाडू म्हणजे कबड्डी, खो खो आणि ऍथलेटिक्स मध्ये वगैरे आहेत. फक्त एकच महत्वाचा विषय होता की ते परीक्षेकडे जावं आणि उच्च ध्येय गाठावं, ती त्यांना एक दिशा पाहिजे होती. ती दिशा खरं आजच्या तुमच्या या मार्गदर्शनानुसार आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून तुमच्या एकूण या मार्गदर्शनाचा एक संदेश जर काय असेल तर तुम्ही मुलांना असा संदेश दिलाय की आम्हालाही संदेश दिलाय की नव्या युगाची पायाभरणी करील केवळ तुमची करणी, पराक्रमाने उचला धरणी, आता हिम्मत हारू नका. हा संदेश आपण, मौल्यवान संदेश आपण सर्वांना दिला आहात सर. आणि मग आता मी मगाशी म्हटलं असं की स्वातंत्र्याच्या पासून आपली पराक्रमाची शौर्यगाथा जी आहे, ही शौर्यगाथा आपण विशद केली. आणि आमच्या अंगावर मगाशी रोमांच आले सगळे चित्र बघत असताना, फोटो बघत असताना. विशेषतः ज्यांनी या देशासाठी त्याग केलेला आहे आणि रक्त सांडलेलं आहे, आयुष्य पूर्ण सर्व समर्पित केलेलं आहे, अशा या आपल्या जवानांना पाहत असताना खरं तर म्हणजे काय वाटतं की डोळे भरून येतात, मन अगदी भरून येतं की यांच्यामुळे आम्ही किती सुखी आहोत वगैरे. आणि मग या सर्व आपल्या जवानांना, सर्व सैनिकांना सलामाशिवाय दुसरं आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर. फक्त एक 2-3 मिनिटाचा आपण एक कार्यक्रम पुढे, म्हणजे आज आपले प्राचार्य आमच्या कॉलेजचे डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर उपस्थित आहेत. ते आपलं मनोगत थोडक्या वेळात व्यक्त करतील. मी सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर नमस्कार. नमस्कार सर, हॅट्स ऑफ. माझ्याकडे काही शब्द नाहीयेत. म्हणजे एक सैनिक आणि आपण ते एवढ्या मोठ्या हायर पोझिशनला होतात आणि आम्ही तुमच्याबद्दल खूप खूप अभिमानी आहोत. रेग्युलरली आम्ही तुमचं लेक्चर टीव्हीवर वगैरे ऐकत असतो, पाहत असतो. आणि आता तुम्ही जो आम्हाला गायडन्स केला, माझ्या विद्यार्थ्यांना गायडन्स केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. ऍक्च्युली मगाशी तुम्ही खूप चांगलं सांगितलं. आम्ही आपल्या महाविद्यालयातर्फे एनसीसी साठी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे.
आणि वी आर इन वेटिंग लिस्ट. 99.99% माझ्या नॉलेजनुसार मे मध्ये जी माझी FYBA BSc BCom ची जी पहिली बॅच साधारणतः जून महिन्यात आम्ही येईल, त्या बॅच मध्ये आपण साधारणतः विद्यार्थ्यांना NCC साठी सर एनरोल करून देणार आहोत. आणि ते होईल. तुमचे शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला खूप खूप गरजेचे आहेत. आणि अंडर युअर गायडन्स, एबल गायडन्स, आम्ही आपलं महाविद्यालय चांगल्या रीतीने काम करेल ही तुम्हाला मी ग्वाही देतो. आज खरोखर तुम्ही ऑनलाईन आम्हाला सर्व गायडन्स केला, पण मला आवडेल की आपल्यासारख्या मोठ्या माणसाचे जर पाय आमच्या महाविद्यालयाला लागले तर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रॉपर गाईड करू शकाल. आणि एवढ्या सगळ्या प्रकरणात एखादा तरी विद्यार्थी, कारण बावधनकर सर आता म्हणाल्याप्रमाणे खरोखरच सर माझं महाविद्यालयामधले विद्यार्थी आहेत, ऍथलेटिक्स मध्ये खूप आहेत, खो खो कबड्डीमध्ये छान काम करतात आणि आम्ही गोल्ड मेडलिस्ट आहोत. पण असा हा जो प्रॉपर म्हणजे सैन्याकडे जाण्याची जी मानसिकता आहे ती अजून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये तशी डेव्हलप झालेली नाहीये. पण जर माझ्या महाविद्यालयात आपण आलात आणि आम्हाला तुम्ही जर गायडन्स आमच्या विद्यार्थ्यांना करू शकलात तर मला असं वाटतं या सगळ्यामधून एक जरी विद्यार्थी माझ्या कॉलेजमधनं सैनिक किंवा मिलिटरीमध्ये जाऊ शकला तर तो आमच्या महाविद्यालयातला एक अत्यंत आनंदाचा अत्युच्च क्षण असेल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि अशासाठी नेहमीच आम्हाला तुमच्या गायडन्सची गरज आहे आणि तुम्ही द्याल ही मला 100% खात्री आहे. बरं मित्रांनो, न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित, सर 2 मिनिटं आहे ना? या, आय विल जस्ट वाइंड अप विद इन दॅट. ओके. न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा यांच्या वतीने महिला विकास कक्ष, जे माझे WDC जो आहे तो एक छान काम करणारा तरुण विद्यार्थिनींचा, तरुण प्राध्यापकांचा एक चांगला संघ आहे तो, आणि माझं जे इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल म्हणून जो आहे महाविद्यालयाला NAAC अत्यंत गरज असतं, यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 3 दिवस आम्ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागर स्त्री मुक्तीचा कर्तृत्वाचा या आशयाखाली व्याख्यानमाला आयोजित केलेली होती. आज या व्याख्यानमालेचा सर आपल्या लेक्चरनी समारोप होत आहे. मला आनंद वाटतो की महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या व्याख्यानमालेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन केले. यामध्ये पहिले पुष्प प्राध्यापक ND बनसोडे सर, सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा यांनी गुंफले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये वित्तीय क्षेत्रातील महिलांना उपलब्ध असलेल्या संधी याविषयी छान रीतीने मांडणी केली. बनसोडे सर यांनी खरोखरच वित्तीय क्षेत्रांमध्ये महिलांना कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, परंतु माहिती अभावी महिला तिथपर्यंत पोहोचत नाहीत, त्यांनी कशा पद्धतीने तिथे पोहोचले पाहिजे, तसेच विविध पदांसाठी आवश्यक असणारी पात्रता, आता तुम्ही जसं सांगितलं तसं आवश्यक क्षमता यांची निर्मिती कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयी सरांनी खूप खूप बहुमोल असं आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बनसोडे सरांच्या व्याख्यानाचा आमच्या महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थिनींनी निश्चितच फायदा होईल याची मला खात्री आहे. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शाहू मंदिर महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापिका डॉक्टर वैशाली पवार या मॅडमनी गुंफले. यांनी आपल्या व्याख्यानामध्ये आपल्या राजकारणातील महिलांची स्थिती, राजकीय प्रक्रियेमध्ये महिलांचे असलेले स्थान, आरक्षण, निवडणुकीच्या राजकारणातील महिलांची भूमिका, लोकसभा विधानसभा पातळीवरील महिलांचे प्रतिनिधित्व, राजकीय प्रक्रियेतील विविध प्रश्न आणि महिलांची मानसिकता याविषयी आपले मनोगत खूप चांगल्या रीतीने व्यक्त केले. आपल्या व्याख्यानात डॉक्टर पवार यांनी महिलांच्या राजकीय हक्कासंदर्भातच अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतचा सक्षम महिला राजकीय नेतृत्वाची उदाहरणे दिली. महिलांचे राजकारणातील प्रमाण आपणास कसे वाढवता येईल, महिला कशाप्रकारे उत्कृष्ट राज्यकारभार करू शकतात याची जाणीव त्यांनी करून दिली. तिथे मॅडमनी एक अत्यंत चांगल्या रीतीने आम्हाला उद्बोधन केलं की ज्या ज्या ठिकाणी खेडेगावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सरपंच म्हणून महिला होत्या त्या त्या महिलांनी अप्रतिम रीतीने, आता जो करोना आपल्याला सर्वांचं आपण भोगत आहोत त्या संदर्भात प्लॅनिंग करण्याची जी खूप सुंदर रीतीने महिला सरपंचांनी केली आणि त्याबद्दल मला वाटतं त्यांनी त्याबद्दल खूपच त्यांचं अप्रिशिएशन केलं.
आमच्या विद्यार्थ्यांनी या सर्व प्रकरणात नवीन उमेद मिळेल विद्यार्थिनींना, आणि इन फ्युचर देखील त्यांच्या मतानुसार राजकारणामध्ये आता स्त्रिया तशा कमी आहेत, आणि मला वाटतं आपली आई ज्याप्रमाणे आपली लीड चांगल्या रीतीने करू शकते, तसंच मला राजकारणामध्ये जर महिला आल्या तर आणखी चांगल्या रीतीने काम करू शकतात. याबद्दल त्यांनी आम्हाला खूप चांगल्या रीतीने उद्बोधन केलं. सर, आज या व्याख्यानाचे तिसरे पुष्प आपण स्वतः गुंफले आहे. महाजन सर हे अवघ्या भारत देशात संरक्षण क्षेत्रातील एक तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचे व्याख्यान ऐकण्याचे भाग्य आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, नुसतं विद्यार्थ्यांना नाही सर, आम्हा सर्व प्राध्यापक मित्र ना मिळाले. त्याबद्दल खरोखरच मी देवाचे आभार मानू इच्छितो. महाजन सर यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय संरक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला तसेच त्यांनी दिलेले योगदान आणि ओव्हरऑल आपण याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रात कशा पद्धतीने काम करू शकतो याबद्दलची एक सुंदर माहिती आपण आम्हाला दिलीत, आणि त्याची समर्थपणे. आणि मला आवडलं सर, एक मिलिटरी मॅन असून देखील आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अप्रतिम प्रेझेंटेशन, आणि ते प्रेझेंटेशन आपण केलं, मला वाटतं त्याच्यासाठी सुद्धा आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला सर हॅट्स ऑफ. त्यांनी तसंच महिलांना संरक्षण क्षेत्रामध्ये किती वाव आहे या देखील बद्दल आपण खूप सुंदर रीतीने मार्गदर्शन केले. आज 21व्या शतकामध्ये पुरुषांच्या बरोबरीनेच महिला देखील सर्व क्षेत्रात काम करत आहेत, आणि मग संरक्षण क्षेत्रात देखील त्यांनी बरोबरीने कशा पद्धतीने काम केले पाहिजे याविषयी सर आपण खूप चांगल्या रीतीने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी माझ्यातर्फे, आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि IQAC विभागाच्या माध्यमातून आम्ही सतत विविध प्रकारचे कार्यक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेत असतो, आणि त्याच्यामध्ये देखील आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खूप उत्स्फूर्त दिशेने आम्हाला प्रतिसाद देतात. आणि अशाच प्रकारचे उपक्रम माझ्या WDCच्या माध्यमातून व्हावेत अशी मी माझ्या जे काही दीपाली मॅडम आणि त्यांचा जो ग्रुप आहे who are very active as per my WDC is concerned, त्यांना मी सांगतो, आणि त्यांच्या पुढच्याही कार्यक्रमांना मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. सर, आपण आम्हाला जो काही एक उद्बोधन केलं त्याबद्दल परत एकदा तुम्हाला सर्वांना, तुम्हाला रादर खूप धन्यवाद देतो. आणि मला आवडेल मगाशी सांगणे, खरोखरच माझं महाविद्यालय लहान आहे, आम्हाला काही करण्याची इच्छा आहे, तर आपण वेळात वेळ काढून जर माझ्या महाविद्यालयाला आपले पाय लावलेत तर आय विल हॅपीएस्ट पर्सन, आय वर्ल्ड कन्सर्न, आणि मी तुम्हाला इथूनच तशा प्रकारची हे करतो, आणि तुम्ही याल याच्याबद्दल बघतो. सर, धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. धन्यवाद सर. सर, आता अगदीच अंतिमच्या टप्प्यामध्ये म्हणजे आभार मानण्यासाठी आमचे एक प्राध्यापिका क्रांती जाधव मॅडम आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सर, दत्तात्रय सावंत सरांच्या माध्यमातून पुन्हा आम्ही एक प्रयत्न करणार आहोत की प्रत्यक्ष लांजा म्हणजे महाविद्यालयामध्ये आपल्याला यावंच. आपण प्रयत्न करू, कारण मी रत्नागिरीला पुष्कळ वेळ आलेलो आहे, पण ते लॉकडाऊनच्या आधी गेल्या 2 वर्ष नाही, अर्थात नक्की यायचा केव्हा तरी प्रयत्न करू. टाइम सुटेबल. म्हणजे कधी इकडे आलात आम्हाला फक्त समजलं की बस आम्ही नक्कीच, किंवा स्पेशली मुद्दाम आमच्या महाविद्यालयासाठी आपण यावं लागेल, कारण असं इतरांशी कॉर्डशी करणं सोपं नसतं, कारण प्रत्येकाच्या कार्यक्रमात खूप काही काही ठरवलेलं असतं. कधीतरी घेऊ आपण. हो, आम्ही खास हे करू सर. ठीक आहे. क्रांती जाधव मॅडम, आभार प्रदर्शनासाठी विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा, IQAC आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर स्त्री कर्तृत्वाचा या 3 दिवसीय राज्यस्तरीय व्याख्यानमालेतील आज पार पडलेले हे शेवटचे अर्थात तिसरे व्याख्यान. आजच्या या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून लाभलेले सन्माननीय ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांचे मी सर्वप्रथम आभार मानते. संरक्षण क्षेत्रात मुली कशा प्रकारे करिअर करू शकतात आणि त्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यासाठी सरांनी खूप सखोल मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते.
व्याख्यानमालेतील पहिल्या व दुसऱ्या व्याख्यानासाठी लाभलेले व्याख्याते प्राध्यापक ND बनसोडे सर आणि डॉक्टर वैशाली पवार मॅडम यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AS कुलकर्णी सर आणि उपप्राचार्य तथा IQAC समन्वयक डॉक्टर KR चव्हाण सर, जे आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात असे उपक्रम करण्यासाठी, यांचे मी आभार मानते. तसेच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर महेश बावधनकर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर राजेश माळी सर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय सावंत सर यांचे बहुमूल्य असे सहकार्य लाभले, त्यासाठी त्यांचे आभार. महाविद्यालयातील उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि आपणा सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. व्याख्यानमालेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने जागर स्त्री कर्तृत्वाचा ही 3 दिवसीय व्याख्यानमाला आज संपन्न झाली असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. हा, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. सर्वात महत्वाचं म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण या सैनिकांचं स्मरण केलं. छत्रपतींचा पराक्रम हा असा वृद्धिंगत झालेला आहे आणि आपण त्यात सहभागी झालो. सर, पुन्हा धन्यवाद. थँक्यू. ओके. ओके.